नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एबीके स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण पोलीस आयुक्तालय म्हणजेच सोलापूर शहर पोलीस शिपाई भरतीचा 2 एप्रिल 2023 साली झालेला संपूर्ण जो पेपर आहे तर तो आज आपण ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण या पेपरचे त्याचे 100चे प्रश्न आहेत तर ते सुरुवातीचे जसे 100चे प्रश्न आहेत तसे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूया त्याच्या आपल्या सोलापूर शहर पोलीस शिपाई भरतीच्या 2021च्या पेपरमधील प्रश्न पहिला। हा डी सेटचा पेपर होता, तुम्ही इथे पाहू शकता। तर इथे सूचना आहेत त्या तुम्ही वाचून घ्या। आपण डायरेक्ट आता प्रश्नांकडे वळूया। तर प्रश्न पहिला आहे ते तुम्ही आता इथे पाहू शकता। काय दिलेलं आहे ते 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील। म्हणजे आपल्याला इथे काय दिले 6 पुरुष किंवा 8 मुले ते जे काम आहे तर ते 24 दिवसात करतात, तर तेच काम आपल्याला करायचं आहे। काम तेच आहे, फक्त 7 पुरुष आणि 12 मुले 7 पुरुष आणि 12 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील हे आपल्याला काढायचं आहे। तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता। तर आपल्याला काय दिलेलं आहे 6 पुरुष किंवा म्हणजे किंवाला आपण काय म्हणू शकतो 6 पुरुष बरोबर किंवा 8 मुले, म्हणजे 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात असं दिलेलं आहे। आता 6 पुरुष बरोबर जर 8 मुले असतील तर मग एक पुरुष बरोबर काय होणार 8/6 मुले, हे 6 तिकडे भागाकारत जाईल। 8/6ला आपण जर 2ने परत भाग घावला तर 4/3 येतं, म्हणजे एक पुरुष बरोबर 4/3 मुले आपलं हे गुणोत्तर आलं। तर आपल्याला पुढे काय दिले तर तेच जे काम आहे तर ते 7 पुरुष व 12 मुले, तर आता व किंवा आणि दिलेलं असतं तर तेव्हा आपण बेरीज करतो, तर ते किती दिवसात पूर्ण करतील आपल्याला काढायचं आहे। तर ते 1 दिवसात पूर्ण करतील असं आपण मानूया। 7 पुरुष व 12 मुले म्हणजे 7 पुरुष अधिक 12 मुले बरोबर 1 दिवस लागतील। तर आता आपल्याला माहिती आहे एक पुरुष बरोबर किती 8/6 मुले, तर आता इथे पुरुष जे आहे तर त्या 7 पुरुष अधिक 12 मुले, आता पुरुषच्या जागी 4/3 ठेवायचं आपण, म्हणजे 7 पुरुष म्हणजे 7 गुणिले 4/3 मुले अधिक हे 12 मुलेला 12 मुले, म्हणजे मुलांमध्ये आपण संपूर्ण कन्वर्ट करूया। बरोबर काय येणार आता 7 चोक किती 28 आणि भागिले 3 अधिक 12, तर आता हे 12 काय होणार आहे छेद जर सामान केला आपण तर 12 36 होणार, हे 28 अधिक 12 36 भागिले 3 आणि 28 आणि 36 किती होतं 64, म्हणजे 64 भागिले 3 आपलं आलं, म्हणजे 64/3 मुलांना 1 दिवस लागतात। तर आपल्याला काय आता हे आपलं समीकरण आलेलं आहे 64/3 मुलांना 1 दिवस लागतील, तर 64/3 मुलांना 1 दिवस लागतात। तर आता मग 1 बरोबर काय येणार तर म्हणजे आता 64/3 मुले आहेत, म्हणजे आता 1 बरोबर आपण काय म्हणू शकतो तर आपण सुरुवातीला पाहिलं होतं म्हणजे किती तर 8 मुले किंवा 6 पुरुष म्हणजे 8 मुले 24 दिवसात करतात, तर आपल्याला काय काढायचं होतं तर 64/3 मुले किती दिवसात करतील। तर आता हे व्यस्त चलन असतं म्हणून आपण सरळ गुणाकार करतो, म्हणजे M1 D1 भागिले W1 बरोबर M2 D2 भागिले W2। तर आता W1 W2 सेम दिलेला आहे म्हणून आपण काय करणार आहे ते 24 गुणिले 8, म्हणजे हे D1 24 आहे आणि 8 हे काय आहे तर म्हणजे मुले दिलेली आहेत, म्हणजे M1 दिलेला आहे 8। तर आता M2 आपलं किती आलेलं आहे 64/3 आलेलं आहे, म्हणजे M2 हे इकडे काय होणार आहे ह्याला भागाकारात जाणार, 24 गुणिले 8 भागिले 64/3 होणार, बरोबर काय राहणार हे 1, म्हणजेच आपल्याला काय D2 काढायचं आहे, D2 बरोबर आपण 1 मानलं आहे। तर आता इथे जर तुम्ही हे 3 जे आहे तर ते वर जाणार, म्हणजे काय येणार 24 गुणिले 8 गुणिले 3 भागिले 64 येणार। तर आता इथे जर तुम्ही भाग घालवला तर कशाने भाग जातो इथे 8 × 8 8 × 8 64, परत 8 × 8 8 × 24, म्हणजे उरलं किती 3 गुणिले 3 किती 9, म्हणजे 8 मुले बरोबर किती आलं आपलं तर इथे 3 × 9 आलं, म्हणजे 8 मुले हे 24 दिवसात करता आपल्याला दिलं होतं। तर आता 1 बरोबर किंमत आपल्याला इथे मिळालेली आहे किती 9 दिवस, म्हणजे 7 पुरुष अधिक 12 मुलेची ही किंमत आहे आपली, म्हणजे 7 पुरुष अधिक 12 मुले ते किती आलं आपलं 64/3 मुले आलं, त्यांना किती 1 दिवस लागतील, मग 1 बरोबर किती आले 9 आले, म्हणजे 7 पुरुष व 12 मुले मिळून किती 9 दिवसात ते काम जे आहे तर ते पूर्ण करतील, म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे तर 9 दिवसात। तर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता। तर 9 जे आहे तर ते ऑप्शन 2 मध्ये दिले तुम्ही पाहू शकता, तर तेच जे आपलं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 2 स्थानकातील अंतर 540 किलोमीटर असून स्थानकापासून सकाळी 8:30 वाजता सुटलेल्या गाडीचा वेग ताशी 60 किलोमीटर असेल। म्हणजे आता 2 स्थानकं दिलीत
त्यापैकी अ स्थानकापासून जी गाडी सुटली आहे सकाळी 8:30 वाजता त्या गाडीचा वेग ताशी 60 दिलेला आहे व काय दिले पुढे त्यावेळी ब स्थानकावरून सुटलेल्या गाडीचा वेग म्हणजे त्याच वेळेस अ जी गाडी जेव्हा सुटली आहे 8:30ला तर त्याच वेळेस ब ठिकाणाहून सुद्धा अ ठिकाणी यायला एक गाडी निघालेली आहे आणि तिचा वेग किती आहे 75 किलोमीटर प्रति तास असेल तर त्या गाड्या किती वाजता एकमेकींना भेटतील आपल्याला हे काढायचं आहे। तर आता दोन्ही गाड्यांचा वेग दिलेला आहे आणि त्या दोन्ही गाड्यांमधलं अंतर दिले स्थानामधलं अंतर दिले आणि त्या गाड्या किती वाजता एकमेकांना भेटतील आपल्याला हे काढायचं आहे म्हणजे आपल्याला वेळ काढायचा आहे किती वाजता भेटतील ते। तर कसं काढतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता। तर आता इथे अ स्टेशन आहे इथे ब स्टेशन आहे दोन्हीतलं अंतर किती आहे 540 किलोमीटर। आता अ 8:30 वाजता सकाळी गाडी निघालेली इकडून पण 8:30 वाजता आणि इकडून पण सकाळी 8:30 वाजता गाडी निघालेली आहे एक म्हणजे दोन्ही स्थानकावर काढून एकमेकांकडे जायला निघालेले आहेत। तर पहिल्या गाडीचा वेग किती आहे 60 किलोमीटर प्रति तास आणि इकडून बस ठिकाणाहून निघाले त्याचा वेग आहे 75 किलोमीटर प्रति तास। जेव्हा गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने यायला निघतात तेव्हा आपण काय करतो वेगांची बेरीज करतो म्हणजे एकूण वेग काय होणार आहे 60 अधिक हे 75 होणार आहे। म्हणजे जेव्हा गाड्या एकमेकांच्या विरुद्ध असतात तेव्हा आपण काय करतो आपण वेगांची बेरीज करतो। तर हे तुम्ही लक्षात ठेवा आणि जेव्हा एका दिशेला ज्या गाड्या जात असतात तेव्हा आपण वेगांची वजाबाकी करतो। मग एकूण वेग काय होणार आहे तर 60 अधिक 75 म्हणजे किती 135 किलोमीटर प्रति तास हा एकूण वेग आलेला आहे। तर आपला फॉर्म्युला काय असतो वेळ बरोबर अंतर भागिले वेग असतं। तर अंतर आपल्याला माहिती आहे 540 आहे आणि वेग किती आहे तर दोन्हीची बेरीज केल्यानंतर 135 आहे म्हणजे 540 भागिले 135 याला जर आपण भाग घालवला म्हणजे कशाने भाग जातो याला 9 ने जर भाग घालवला 9 संग 54 म्हणजे वर राहतं 60 आणि खाली 15 9 35 आहे खाली राहतं 15 म्हणजे 60/15 आलं 15 × 15 15 चौक 60 म्हणजे 4 तास हे आहे ते आपलं वेळ आलेला आहे कारण जे अंतर जे आहे किलोमीटरमध्ये आणि वेग तासामध्ये आहे म्हणून हे 4 तासामध्ये आपलं आन्सर आलं म्हणजे वेळ आपली आली 4 तास। म्हणजे आपण काय करणार आता त्या एकमेकींना 4 तासाने म्हणजेच कधी भेटणार आहे तर त्या 4 तासाने म्हणजे 8:30 पासून 4 तास पुढे आपण मोजणार 9:30 10:30 11:30 आणि 12:30 म्हणजे दुपारी 12:30 वाजता त्या तर त्या एकमेकींना भेटणार आहेत त्या गाड्या म्हणजेच आपलं आन्सर काय असणार आहे तर 12:30 वाजता। तर इथे ऑप्शन 1 मध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर त्या गाड्या एकमेकींना 12:30 वाजता भेटतील ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 3 काय दिलेलं आहे ते 25चे 40% व 60चे 20% या दोन संख्यांची बेरीज करून आलेल्या संख्येतून कमीत कमी किती संख्या वजा करणे आवश्यक आहे जेणेकरून आलेल्या उत्तरांची संख्या पूर्ण धनसंख्या असेल। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे 25चे 40% काढायचं आहे आणि 60चे 20% काढायचं आहे आणि त्यांची बेरीज करायची आहे आणि त्यातून आपल्याला किती संख्या म्हणजे कोणती संख्या वजा करावी लागेल जेणेकरून आपला आन्सर काय असणार आहे तर उत्तराची संख्या पूर्ण घन संख्या येणार आहे पूर्ण धनसंख्या येईल। तर आता 25चे 40% किती असतात म्हणजे 25 गुणिले आपण काय करतो 40/100 करतो 25 गुणिले 40/100 म्हणजे किती आलं 2 शून्याला ह्या 200 म्हणजे ही 2.5 आले ते आणि 2.5 25 किती 100 म्हणजे हे किती आलं 10 आलं 25च्या 40% 10 आलं। त्याप्रमाणे 60च्या 20% 60 गुणिले 20/100 येतं म्हणजे 20 × 20 20 5 100 5 × 5 12 5 60 म्हणजे 60च्या 20% येतं 12। तर आता ह्या दोघांची बेरीज करायची आहे 25चे 40% 10 अधिक 60च्या 20% 12 बरोबर किती आलं 22 आलं। तर आता आपल्याला काय करायचं आहे यामधून अशी कोणती या दोन संख्या बेरीज करून आलेल्या संख्येतून कमीत कमी किती संख्या वजा करणे आवश्यक आहे जेणेकरून आलेल्या उत्तराची संख्या पूर्ण घन संख्या येणार आहे। तर पूर्ण घन संख्या यासाठी आपल्याला किती वजा करावं लागेल तर यामधून पूर्ण घन संख्या कोणती आहे 8 असते पण त्यातून आपले 22 मधून किती वजा करावं लागेल तर 14 वजा करावे लागणार आहे म्हणजे 22 मधून जर 14 वजा केलं तर किती येणार आहे तर ते 8 येणार आहे। म्हणजे पूर्ण इथे घन संख्या काढायच्या धन नाही तर घन संख्या तर 8 जी आहे तर ती घन संख्या आहे म्हणजे तो 2चा घन आहे म्हणजे 22 मधून आपल्याला 14 वजा करावे लागणार आहे। तर ते ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर 14 जर वजा केलं तर ते आपलं घन संख्या येणार आहे म्हणून ते डी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न क्रमांक 4 तीन संख्या 3 4 5 या गुणोत्तरात असून त्यांच्या वर्गांची बेरीज 1250 आहे तर त्या संख्या कोणत्या। तर आता इथे जर तुम्ही पाहिलं 3 4 5 तर आता 9 12 15 ह्या देखील कशा आहेत तर 3 4 5 या प्रमाणात आहेत। इथे जर तुम्ही पाहिलं
पण ह्या तिघांच्या जर वर्गांची बेरीज केली तर ते जवळपास 500च्या आसपास येते, पण आपल्याला 1250 काढायचं आहे. आता 15, 25, 30 म्हणजे 5, 5, 25 म्हणजे हे तर गुणोत्तरात येतच नाही. 3 नंबरमध्ये काय दिले 12, 16, 20. तर याला कशाने भाग जातो 4ने जातो. 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20. 3 4 5 प्रमाणात आहेत. पण 3चा वर्ग 16, 4चा 16, 3चा वर्ग 9, 16 9 25 आणि 5 आपल्याला त्या 3 संख्येचा वर्ग करायचा आहे. म्हणजे 12चा वर्ग किती 144 अधिक 16चा वर्ग 256 अधिक 20चा वर्ग 400. यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती 850च्या आसपास येते. म्हणजे हे 1250 आपल्याला बेरीज आणायची आहे. तर ऑप्शन डी मध्ये तुम्ही पाहू शकता. तर 15, 20, 25 या कशा 5 त्रिक 15, 5 21, 5 5 25 म्हणजे 3 4 5 प्रमाणात आहेत. यांची जर वर्गाची बेरीज केली तर 15चा वर्ग 225 अधिक 20चा वर्ग 400 अधिक 25चा वर्ग 625. यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती किती येते 1250 येते. म्हणजे हे 15, 20, 25 जे आहे तर त्या संख्या असणार आहेत. म्हणून आपला आन्सर काय असेल तर ऑप्शन डी 15, 20, 25 त्या संख्या आहेत आणि त्या 3 4 5च्या गुणोत्तरात असून त्यांच्या वर्गाची बेरीज 1250 येते. पुढील प्रश्न पाहूया. तर आता इथे तुम्हाला भागाकार दिलेला आहे. काय दिलेला आहे तर 3952 भागिले 52 आपल्याला करायचं आहे. तर इथे 13ने भाग आपण घालूया. 13 एके 13, 13 चौक 52, 13 त्रिक 39, शून्याचा भाग लागला वरून घेतले परत 13 चौक 52. 304 भागिले 4 परत 4 ना आपण भाग घालवतो. 4 सत्त 28 उरले 2 वरून घेतले 4, 4 सक्क 24 म्हणजे काय आलं 76 आलं. तर 76 दिसते का तर ऑप्शन बी मध्ये दिसत आहे. म्हणजे हा साधा भागाकार होता. ऑप्शन बी जे आहे तर ते 76 ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. अक्षयचे 8 वर्षानंतरचे वय त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर त्याचे आजचे वय काय. तर आता काय दिले आपल्याला 8 वर्षानंतरचं वय त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होते. तर आजचं वय आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. काय दिलेलं आहे अक्षयचे आजचे वय दिलेलं आहे म्हणजे ते काढायचं आहे. तर ते आपण x मानूया. तर काय दिले आपल्याला अक्षयचे 8 वर्षानंतरचे वय त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होते. तर आता आजचं वय जर x असेल तर 8 वर्षानंतरचं त्याचं वय काय असणार आहे x अधिक 8 म्हणजे हे 8 वर्षानंतरचं वय आलं. हे काय होतं त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट म्हणजे 8 वर्षापूर्वीचं जर गेलं तर x वजा 8 पण त्याच्या दुप्पट होते म्हणून आपण गुणवले 2 करणार. म्हणजे x अधिक 8 बरोबर 2 गुणवले कंसात x वजा 8 हे आपलं समीकरण आलं. तर आता x अधिक 8 ला x अधिक 8 राहणार. ह्या 2 जर आत गुणलं 2 गुणले x 2x 2 गुणले 8 16 म्हणजे 8 16 वजाला वजा. आता हे वजा 16 आहे तर इकडे आल्यावर काय म्हणजे हे अधिक 8 आहे तिकडे गेल्यावर काय होणार किंवा हे वजा 16 इकडे आल्यावर अधिक 16 होणार. म्हणजे 8 अधिक 16 होणार. हे x आहे तर ते 2x मधून वजा होणार. 8 अधिक 16 किती 24 आणि 2x मधून x गेले राहिले किती x म्हणजे 24 बरोबर काय आलं x आलं. x बरोबर आपण काय म्हणलेलं तर ते अक्षयचे आजचे वय आपण मानलेलं तर ते किती आलं तर ते 24 असणार आहे. त्याचं आपलं आन्सर असेल. तर इथे तुम्ही पाहू शकता ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. तर अक्षयचे आजचे वय जे आहे तर ते 24 वर्ष असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 7. एक वस्तू 1470 रुपयांना विकल्याने खरेदी किमतीच्या 106 पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आपल्याला काढायची आहे. म्हणजे एक वस्तूची विक्री किंमत दिली आहे 1470ला जर ती विकली तर जेवढी त्याची खरेदी किंमत होती त्याच्या 106 पट आपल्याला काय होतोय तर नफा होतो आहे. तर आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. तर कसं काढतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. काय दिले वस्तूची विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे 1470 रुपये आणि नफा देखील दिलेला आपल्याला खरेदी किमतीच्या 106 पट म्हणजे 106 गुणवले खरेदी किंमत असं आपण लिहू शकतो. तर आता खरेदी किंमत काढायची म्हणून आपण खरेदी किंमत x मानायची. मग नफा बरोबर काय येणार 1/6x म्हणजे 1/6 खरेदी किमतीच्या 1/6 पट म्हणजे 1/6 हा काय आला नफा आला. नफा बरोबर फॉर्म्युला काय असतो विक्री किंमत वजा खरेदी किंमत. तर आता खरेदी किंमत बरोबर काय येणार मग विक्री किंमत वजा नफा. तर आता आपल्याला खरेदी किंमत माहिती आहे x आहे विक्री किंमत किती आहे 1470 आहे वजा नफा. नफा म्हणजे किती 1/6 नफा आहे. आत्ताच आपण इथे पाहिलेला आहे. 1470 वजा 1/6 बरोबर नफा. आता हे आपण छेद जर समान केला तर x बरोबर काय होणार 1470 गुणिले 6 जर केलं तर 6 0 0 6 7 42 2 हातच्या आले 4 6 चौक 24 4 28 8 हातच्या आले 2 6 1 6 2 8 म्हणजे 8820 येतं हे.
वजा एक्सला एक्स भागिले हे 6. तर आता हे 6 जे आहे ते भागाकारात तिकडे गेल्यावर गुणाकारात होणार, म्हणजे हे 6x होईल आणि हे 8820 वजा एक्सला ते आहे असं राहील. म्हणजे हे 6x मधून आता हे वजा x आहे, तर तिकडे गेल्यावर काय होणार, अधिक होणार. म्हणजे 6x आणि x 7x झालं बरोबर 8820. म्हणजे x बरोबर काय होणार, हे 7 जे आहे तर तिकडे त्याला भागाकारात जाईल. म्हणजे x बरोबर 8800 भागिले 7 येणार. म्हणजे 7 नंतर भागलं तर हे 7 एक्के 7 उरले 1 वरून घेतली 8, 7 दुनी 14, परत उरले 4 वरून घेतले 2, 7 चौकोन 42 आणि वरचं 0, म्हणजे किती आलं 1260 रुपये आलं. म्हणजे एक्स जे आहे तर ती खरेदी किंमत आली, म्हणजेच किती 1260 जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता, तर ते ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिसत आहे. तर त्या वस्तूची खरेदी किंमत जी आहे तर ती 1260 रुपये असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 8. तर हा चक्रवाढ व्याजावरती आधारित प्रश्न आहे. तर आपल्याला 10 से 10 दराने 15,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षात होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यात फरक किती. म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज काढून त्यांचा आपल्याला फरक काढायचा आहे. तर आपल्याला इथे 10% दर दिलेला आहे, मुद्दल दिलेला आहे आणि काळ दिलेला आहे. तर दोन्ही चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजाचा आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर दर दिलेला आपल्याला 10%, मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल दिलेला आहे 15,000 रुपये आणि काळ बरोबर n दिलेला आहे 3 वर्ष. तर सरळ व्याज बरोबर काय असतं PRT भागिले 100. तर P माहिती आहे 15,000, R म्हणजे रेट आहे 10, T म्हणजे टाईम आहे 3 वर्ष भागिले 100. हे 2 शून्याला हे 2 शून्य कट झाले, राहिले काय 1500 150 गुणिले 10 म्हणजे 1500, 1500 त्रिक किती 4500. म्हणजे 4500 रुपये आपलं काय आलं सरळ व्याज आलं. तर आता आपल्याला काय काढायचं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज म्हणतो त्याला. तर ते बरोबर काय असतं, तर ते अमाऊंट वजा P म्हणजे काय असतं रास वजा मुद्दल असतं. तर आपल्याला रास कशी काढतो चक्रवाढ व्याजाची, तर हे फॉर्म्युला असतो P कंसात 1 अधिक R/100 त्याचा घातांक कंसाचा घातांक n, हा काय असतो तर त्याचा फॉर्म्युला असतो. म्हणजे काय, आता P माहिती आहे आपल्याला 15,000 आहे आणि दर माहिती आहे 1 अधिक R म्हणजे 1/10, 1 अधिक 10/100 त्याचा घातांक 3. म्हणजे A बरोबर काय होणार, हे 15,000ला 15,000, हे जर तुम्ही शॉर्टमध्ये केलं तर हे काय 100 अधिक 10 म्हणजे 110/100 येणार. पण त्याचा घन असल्यामुळे आपण काय करतो 110/100 गुणिले 110/100 गुणिले 110/100. तर ह्या शून्याला शून्य गेलं, शून्याला शून्य गेलं इथे आणि इथे देखील शून्याला शून्य गेलं. आणि परत ह्या खालच्या ज्या शून्य आहेत 1 2 3, ह्या 3 शून्याला ह्या 15,000च्या वरच्या 3 शून्य गेल्या. राहिलं काय 11 गुणिले 11 गुणिले 11 आणि गुणिले 15. यांचा जर गुणाकार केला तर तो किती येतो, तर डायरेक्ट मी इथे तुम्हाला सांगतो 19,965 रुपये येतो. म्हणजे ही काय आली तर चक्रवाढ व्याजाची रास आली. मग चक्रवाढ व्याज बरोबर काय असतं कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर रास वजा मुद्दल. रास आहे 19,965, मुद्दल आहे 15,000. तर त्यांची जर वजाबाकी केली तर किती 4,965 रुपये येते, जे की आपलं काय आलं तर चक्रवाढ व्याज आलं. तर आपल्याला सरळ व्याज माहीत झालं, चक्रवाढ व्याज माहीत झालं. डिफरन्स बरोबर काय असतं CI वजा SI, कंपाऊंड इंटरेस्ट वजा सिंपल इंटरेस्ट. 4,965 वजा 4,500 केलं तर किती येतं 465, यांची वजाबाकी येते. म्हणजे 465 जो आहे तर तो सरळ व्याज व चक्रवाढ व्याजामधील फरक असणार आहे. म्हणजेच तर 465 कुठं दिसते तुम्हाला, तर इथे ऑप्शन डी मध्ये तुम्ही पाहू शकता. तर सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक जो आहे तर तो 465 असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 9. 5 क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे, तर पहिल्या व शेवटच्या संख्येचा गुणाकार किती असेल. तर आता आपल्याला काय करायला लागेल, आधी 5 क्रमवार संख्येची सरासरी दिलेली आहे 48. व क्रमवार संख्या दिलेल्या असतात तर त्यातली मधली जी संख्या असते तर त्या आपण काय करू शकतो ती सरासरी मानतो. म्हणजे इथे 5 क्रमवार संख्येची सरासरी 48 आहे. म्हणजे पहिली संख्या काय असणार आहे ती 46 असणार आहे, दुसरी 47 आणि तिसरी मधली कोणतीही 48 दिलेली आहे, चौथी कोणती असणार आहे 49 आणि शेवटची 50. म्हणजे आपल्याला काय सरळ संख्या आपण आवरेज क्रमाने आहेत म्हणून आपण हे काढू शकतो. मधली संख्या 48 घेऊन तिच्या अगोदरच्या 2 आणि पुढच्या 2 एकूण 5 संख्या झाल्या. तर आपल्याला काय करायचं आहे पहिल्या व शेवटच्या संख्येचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे 46 गुणिले आपल्याला 50 करायचं आहे. तर हे 0 गुणिले 0 0 आलं, 5 × 30, 0 हातच्या 3, 5 × 20 आणि 3 किती 23. म्हणजे किती आलं तर हे तर ते 23 आलेलं आहे. तर 23 इथे तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिसत आहे. तर 5 क्रमवार संख्यांची जर सरासरी 48 आहे तर पहिल्या व शेवटच्या संख्या म्हणजे 46 आणि 50 आल्या
त्यांचा गुणाकार काय येतो 2300 येतो. ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे, तेच आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, 180 मीटर लांबीची आगगाडी 144 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील खांब ती किती वेळात ओलांडेल. म्हणजे एक खांब ओलांडायचा आहे त्याला, त्या गाडीची लांबी दिलेली आहे आणि तिचा वेग दिलेला आहे. तर यावरून आपण काय काढतो, वेळ काढतो. वेळ बरोबर काय असतं, अंतर म्हणजे डिस्टन्स भागिले स्पीड हा फॉर्म्युला असतो. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर आपल्याला काय दिले, आगगाडीची लांबी दिलेली आहे 180 मीटर, वेग दिलेला आहे 144 किलोमीटर प्रति तास. तर आता खांब ओलांडण्यासाठी लागणारा वेळ आपल्याला काढायचा आहे. तर आता वेळ बरोबर काय असतं फॉर्म्युला, अंतर भागिले वेग. तर अंतर म्हणजे काय, आगगाडीची लांबी 180 मीटर, म्हणजे आता हे मीटरमध्ये आपण वेगमध्ये पण आपल्याला कन्व्हर्जन त्याचं मीटरमध्ये करावं लागेल. वेग आहे 144 किलोमीटर प्रति तास, म्हणजे त्याला गुणले काय करतो आपण 5/18 करतो. म्हणजे 144 गुणले 5/18 केलं तर ते मीटर पर सेकंद येणार. आता इथे काय येतं, 18×1 = 18, 18×8 = 144 येतं. परत 8×5 हे किती आलं, 40 आलं. म्हणजे 180 भागिले 40, शून्याला शून्य गेले, राहिलं काय 18/4, 4×1 = 4, 4×4 = 16, उरले 2, वरून घेतले 0, 4×5 = 20, म्हणजे 4.5 सेकंद जो आहे तर तो त्या आगगाडीला म्हणजे तो खांब ओलांडण्यासाठी वेळ लागेल. किती, 4.5 सेकंद. म्हणजे आपला आन्सर काय असेल, तर इथे ऑप्शन बी मध्ये दिलं तुम्ही पाहू शकता. तर ते 4.5 सेकंद एवढा कालावधी लागेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11, एका 225 मीटर लांब रांगेमध्ये 26 झाडे समान अंतरावर लावलेली आहेत. पहिले आणि शेवटचे झाड त्या रांगेच्या दोन्ही टोकांना असेल. म्हणजे एकूण किती, 225 मीटर लांब रांग आहे आणि 26 झाडे समान अंतरावर लावलेली आहेत. मग पहिलं झाड इथं असेल आणि हे 26 क्रमांकाचं झाड आहे. तर ह्या रांगेतील सलग असलेल्या कोणत्याही दोन झाडातील आपल्याला अंतर काढायचं आहे. तर आता एकूण किती झाडे आहेत, तर 26 झाडे आहेत. तर आपण काय करतो, 26 + 1 करतो, कारण पहिले झाडाच्या अगोदर आपण काय शून्य मानतो, म्हणून 1 आपण वजा करतो. म्हणजे 26 मधून 1 गेले, राहिले किती 25. जेवढे येतं त्यांना आपण त्याला काय करतो, ह्या 225 ला आपण त्याने भागतो. म्हणजे किती आलं 25, 26 + 1 25, आणि 25 × 9 किती 225. म्हणजे झाडातील अंतर जे किती असणार आहे, प्रत्येक झाडातील अंतर तर ते 9 मीटर असणार आहे. तर 9 मीटर कशामध्ये दिसते तुम्हाला, ऑप्शन बी मध्ये दिसत आहे. तर आता हे 25 का भागलं, कारण पहिल्या झाडाचं अंतर आपण शून्यापासून मोजतो, म्हणून 1 ते 26 झाडांमधील अंतर जे आहे तर ते एकूण 25 येणार आहे. म्हणजे 25 वेळेस येणार आहे, म्हणून 25 ना आपण 225 ला भागलं, म्हणजे किती आलं तर ते 9 मीटर आलं. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12, एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते. मी पाण्याची टाकी एक दिली आहे तर ती 6 तास तिला भरायला वेळ लागतो एका नळाने. तर दुसऱ्या नळाने ती 4 तासात रिकामी होते, आणि दुसरा नळ सुरू केला भरलेल्या टाकीला तर ती 4 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू म्हणजे केले तर भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल. म्हणजे आता दोन्ही नळ आपल्याला एकदा सुरू करायचे आहेत आणि टाकी रिकामी होण्यासाठी किती वेळ लागेल हा काढायचा आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर एक पाण्याची टाकी जी आहे तर ती पहिल्या नळाने 6 तासात भरते असं दिलेलं आहे. तर दुसऱ्या नळाने काय, तर ती 4 तासात रिकामी होते. आपण काय करतो, इथे 4 आणि 6चा लसावी घेतो. म्हणजे इथे 6 आणि 4 यांचा जर लसावी घेतला तर तो किती येतो, 12 येतो. म्हणजे एका तासात पहिल्या नळाने 12 भागिले 6 केलं तर किती, टाकीचा 2 भाग भरतो. म्हणजे हे 12 जे लसावी येतो तर ती टाकीची क्षमता म्हणजे 12 लिटर असं आपण मानू. एका तासात जो पहिल्या नळाने तो टाकीचा 2 भाग भरतो. दुसऱ्या नळाने काही 4 तास रिकामी होते. 12 भागिले 4 जर केलं तर किती 3. 3 जो भाग आहे तर तो दुसऱ्या नळाने टाकीचा एका तासात रिकामा होतो. 3 भाग रिकामा होतो आणि 2 भाग भरतो पहिल्या नळाने. म्हणजे एका तासात काय होतं, तर 2 + 3 म्हणजे -1, म्हणजे काय, टाकीचा 1 भाग रिकामा होतो. तर आपल्याला संपूर्ण टाकी रिकामी करण्यासाठी किती वेळ लागेल आपल्याला काढायचा आहे. म्हणजे एका तासात टाकीचा 1 भाग जर कमी होत असेल तर टाकीची क्षमता किती आहे 12. म्हणजे 12 भाग कमी होण्यासाठी 12 भागिले 1 म्हणजे किती, 12 तास जो आहे तर तो कालावधी लागणार आहे. म्हणजे ती टाकी पूर्ण रिकामी होईल, हेच आपल्याला काढायचं होतं. तर किती, टाकी रिकामी होण्यासाठी 12 तास लागतील. म्हणजे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. तर ती टाकी जी आहे तर ती भरलेली टाकी दोन्ही नळ चालू केल्यास 12 तासात रिकामी होईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13, एका मोटरसायकलच्या टाकीतील पेट्रोल 10 दिवस पुरते. तर दररोज 25% जास्त पेट्रोल वापरले तर ते किती दिवस पुरेल आपल्याला काढायचं आहे. म्हणजे एका टाकीतील पेट्रोल जे आहे तर ते आपल्याला 10 दिवसाला पुरतंय. दररोज जर 25% जास्त पेट्रोल वापरलं म्हणजे
तर ते किती दिवस पुरेल आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे ते लिहून घ्यायचं. काय दिलेलं आहे, पेट्रोल जे आहे तर ते एका गाडीतील तर ते सुरुवातीला किती 10 दिवस पुरते. आपण काय करायचं, समजा रोज जर 1 लिटर पेट्रोल वापरले जात असेल, म्हणजे रोज दिवसाला 1 लिटर पेट्रोल वापरले जात असेल, मग आता काय झालंय त्यामध्ये 25% जास्त वाढ झाले. 25% आपल्याला जास्त वापरायचं आहे, म्हणजे एक्सच्या 25% जास्त म्हणजे 1.25 एक्स आपल्याला वापरायचं आहे. तर ते किती दिवस पुरेल आपल्याला काढायचं आहे. तर आता रोज 1 लिटर वापरलं तर आपल्याला किती 10 दिवस पुरते. तर आपल्याला काय काढायचं आहे, 1.25 लिटर म्हणजे 25% वाढलं म्हणजे 1.25 एक्सला किती लागेल. तर आपण काय करतो, हे व्यस्त चलन असल्यामुळे तिरकस गुणाकार करत नाही तर सरळ गुणाकार करतो. म्हणजे एक्स गुणवले 10 भागिले हे 1.25 एक्स, तर एक्स एक्स कट होणार. 10 भागिले 1.25 जर तुम्ही केलं तर ते किती येतं, तर ते आता इथे जर आपण काय करणार 1000 म्हणजे वर 100 गुणलं खाली 100 गुणलं, 1000 भागिले 125 आले. 125 8 1000 म्हणजे किती 8 दिवस. म्हणजे 25% जर ते पेट्रोलची क्षमता आपण वाढवली रोजची वापरायची, तर ते जे पेट्रोल आहे तर ते आपल्याला म्हणजे सुरुवातीला जर 10 दिवस पुरत असेल तर 25% जर वाढवले पेट्रोलची क्षमता तर ते 8 दिवस इतकंच पुरणार आहे. म्हणजेच आपला आन्सर काय असेल, तर म्हणजे आपलं जे आन्सर आहे तर ते ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. म्हणजे मोटरसायकल एका टाक्यातील जर पेट्रोल 10 दिवस पुरत असेल तर दररोज 25% जर जास्त आपण वापरलं तर ते 8च दिवस पुरणार आहे. म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. तर आता प्रश्न क्रमांक 14 इथे तुम्ही थोडं पाहू शकता. तर इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, तर इथे 5 + 52 + 53 + 54 म्हणजे ह्या 51 + 52 53 54 ते 99 100 पर्यंत याची बेरीज करून आपल्याला याचं आन्सर काढायचं आहे. तर इथे थोडी PDF थोडी ही आहे, तर इथे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे गणित आहे. मग 51 ते 100 पर्यंत क्रमाने संख्येची आपल्याला बेरीज काढायची आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे, 51 ते 100 पर्यंत आपल्याला इथे बेरीज काढायची आहे. तर आता n, आता 51 ते 100 पर्यंत एकूण किती संख्या आहेत त्याला आपण n म्हणतो. तर एकूण 50 संख्या येतात. म्हणजे 51 ते 100 पर्यंत 50 संख्या म्हणजे n बरोबर 50 आलं. तर दिलेल्या क्रमावर संख्येची बेरीज आपण कसं करतो, फॉर्म्युला काय असतो, n/2 कंसात पहिली संख्या अधिक शेवटची संख्या हा फॉर्म्युला असतो. तर n म्हणजे एकूण संख्या किती होतात, तर 51 ते 100 मध्ये 50 होतात. म्हणजे 50 भागिले 2 पहिली संख्या आहे 51 आणि शेवटची कोणती आहे 100. मग 51 अधिक 100 म्हणजे किती 151 आणि 50 भागिले 2 किती 25. म्हणजे 25 गुणिले 151 जर तुम्ही केलं तर त्याचा गुणाकार किती येतो 25 म्हणजे 3775 जो आहे तर याचा गुणाकार येतो. म्हणजे 30 जे आहे तर ते 51 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज असणार आहे 3775. म्हणजे आपला आन्सर काय असेल, तर इथे ऑप्शन ए मध्ये दिलं तुम्ही पाहू शकता. तर 3775 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. तसे मित्रांनो तुम्हाला जर याची PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची जी लिंक आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये PDF मिळवू शकता. तर पुढील प्रश्न क्रमांक 15. तर काय दिलेलं आहे इथे 0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीपैकी कोणती संख्या असेल. तर आता पॉईंटच्या पुढे 4 घरं आहेत म्हणून त्याचं वर्गमूळ काय असणार आहे, पॉईंटच्या पुढे 2 घरे असलेलं. 9चं वर्गमूळ 3 असतं पण पॉईंटच्या पुढे 3 म्हणजे 0.03 हे काय असणार आहे, तर त्या 0.0009चं वर्गमूळ असेल. ऑप्शन बी मध्ये दिलं तुम्ही पाहू शकता. तर PDF थोडी ब्लर झालेली आहे तर मी इथे वाचून तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगतो. तर इथे काय दिलेलं आहे प्रश्न क्रमांक 16. सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत. तर त्यावेळेचा हा म्हणजे करंट अफेअरचा प्रश्न होता. तर कोण होते त्यावेळेस, म्हणजे आता देखील तेच आहेत. म्हणजे सध्या आता निवडणुका जवळ आले तर कोण आहेत, तर राजीव कुमार हे सध्याला आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. कोण, राजीव कुमार. पुढील प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणता देश नाटोचा सदस्य देश नाही. तर नाटो जी संस्था आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणतो त्याला, तर त्याचा सदस्य नाही असं विचारलेलं आहे. तर त्यामध्ये पोलंड आहे का, तर पोलंड हा सदस्य आहे. जर्मनी सदस्य आहे. त्याप्रमाणे स्पेन देखील त्याचा सदस्य आहे. पण बेलारूस जो आहे तर तो बेलारूस हा देश जो आहे तर तो नाटोचा सदस्य नाही. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत. तर मुख्य सचिव आपल्याला विचारले तर हे अगोदर कोण होते, सीताराम कुंटे होते. तर त्यावेळेस म्हणजे 2023ला परीक्षा झाली तर कोण होते, तर सध्याला देखील तेच आहेत. कोण, मनुकुमार श्रीवास्तव हे सध्याला आपल्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं आन्सर असेल मनुकुमार श्रीवास्तव. प्रश्न क्रमांक 19 काय दिलेलं आहे ते,
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल कोणते विधान सत्य नाही, म्हणजे चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं सत्य नसलेलं. तर आता इथे ऑप्शन 1 काय दिलं आहे, त्या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत, तर हे बरोबर आहे. तर त्या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत. 2 मध्ये काय दिले, त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत, तर हे चुकीचं आहे. म्हणजे हे एक आपल्या आन्सरमध्ये असणार आहे. त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती नाहीत, त्या दुसऱ्या आहेत महिला. पहिल्या प्रतिभाताई पाटील आहे. 3 नंबरमध्ये काय दिले, त्या भारताच्या आजपर्यंतच्या सर्वात तरुण राष्ट्रपती आहेत, तर हे योग्य आहे. तर आत्तापर्यंतच्या सर्वात तरुण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत, हे देखील विधान योग्य आहे. म्हणजे 1 आणि 3 हे योग्य आहेत. आणि 4 मध्ये काय दिले, त्या मध्य प्रदेश या राज्याच्या माजी राज्यपाल आहेत, तर हे चुकीचं आहे. तर त्या नव्हत्या राज्यपाल, तर हे त्या मध्य प्रदेश राज्याच्या नव्हत्या. तर कोणत्या राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. तर त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत, हे चुकीचे ठरतं 2, आणि हे 4 देखील चुकीचे ठरतं. म्हणून 2 व 4 ही जे आहेत तर ते चुकीचे आहेत, त्यांच्याबद्दल सत्यविधाने नाहीत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20. मूळ RRR हा चित्रपट कोणत्या प्रादेशिक भाषेतील आहे. म्हणजे RRR चित्रपट आता तुम्ही सर्वांनी पाहिलेलाच आहे, पण त्याची मूळ जी भाषा आहे तर ती कोणती आहे, तर ती तेलुगू भाषेतील हा चित्रपट आहे. कोणती मूळ जी भाषा होती त्याची, तर ती तेलुगू भाषा आहे. म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 21. 2023 मध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे. तर आता हा क्रिकेट वर्ल्ड कप झालेला आहे, तर तो कोणाकडे होता, आपला भारताकडे यजमानपद होतं. फायनलमध्ये भारताचा पराभव झालेला होता ऑस्ट्रेलियाकडून. म्हणजे ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 22. मुस्लिम धर्मीयांचे पवित्र ठिकाण मक्का जे आहे तर मुस्लिमांचं जे पवित्र ठिकाण मानलं जातं, तर ते कोणत्या देशात आहे आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर ते कोणत्या देशात आहे, तर सौदी अरेबिया या देशात मक्का हे त्यांचं ठिकाण आहे. मुस्लिम म्हणजे धर्मियांचं ते पवित्र ठिकाण मानलं जातं मक्का, जे की सौदी अरेबिया या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न क्रमांक 23. युनो म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या सुरक्षा समितीवर कायमस्वरूपी सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही. तर आता एकूण 5 कायमस्वरूपी सदस्य आहेत. त्यामध्ये कोण आहे, फ्रान्स आहे, रशिया आहे, चीन आहे, अमेरिका आहे, त्याप्रमाणे जर्मनी आहे. पण जपान जो आहे तर तो त्यामध्ये सदस्य, त्याच म्हणजे जो स्थायी सदस्य आहे तर तो जपान नाही आहे, म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन युनोचा. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपला आन्सर असणार आहे जपान. म्हणजे युनोची जी सुरक्षा परिषद असते तर त्याचा स्थायी सदस्य जपान नाही. पुढील प्रश्न क्रमांक 24. सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे. तर तो ऑप्शन आहेत 3रा, 2रा, 5वा व 7वा. तर सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये आपलं जे महाराष्ट्र आहे तर ते कितव्या नंबरला आहे, तर ते 5व्या नंबरला येतं. म्हणजे सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा 5वा क्रमांक आहे. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 25 पुढील पाहूयात. गुलाबी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर आता म्हणजे गुलाबी क्रांती जी आहे तर ती झिंगे किंवा कोळंबी जी आहे तर त्या कोळंबी आणि झिंगे उत्पादनाशी संबंधित ती गुलाबी क्रांती ओळखली जाते. म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 26 तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे. G20 देशांची 18वी शिखर परिषद भारतातील कोणत्या शहरात पार पडली. म्हणजे कोणत्या शहरात होणार आहे त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे तर ती G20ची जी शिखर परिषद होती तर ती आपल्या भारताची राजधानी दिल्ली येथे पार पडली होती 18वी शिखर परिषद. म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. पुढील प्रश्न क्रमांक 27. 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने म्हणजे युनोने कोणते वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे. तर आता 2023 हे जे वर्ष आहे तर ते युनोने जे आहे तर ते कोणतं वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे, तर ते तृणधान्य वर्ष म्हणून 2022 जे वर्ष आहे तर ते युनोने घोषित केलेलं आहे. 2023 जे वर्ष आहे तर ते तृणधान्य वर्ष म्हणून युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने ते जाहीर केलेलं आहे. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 28. चुकीचा पर्याय ओळखा. तर आता राज्य आणि त्यांच्या राजधान्याबद्दल आता चुकीचा पर्याय निवडायचा आहे. तर तुम्ही आपल्या देशामध्ये जेवढे जे राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेश आहेत तर त्यांच्या राजधान्या तुम्ही पाठच करून ठेवा, कारण एक तरी प्रश्न त्यावर विचारला जातोच. तर सिक्कीमची राजधानी कोणती आहे, गंगटोक, म्हणजे ही योग्य जोड आहे.
त्रिपुराची राजधानी अगरताळा आहे, हे देखील बरोबर आहे. मिझोरामची राजधानी कोणती आहे? ऐजवाल, हे देखील योग्य आहे. आणि आसामची कोणती आहे? तर आसामची दिसपूर आहे, पण इथे काय दिलेलं आहे तुम्हाला? गुवाहाटी दिलेलं आहे. म्हणजे चुकीची जोडी काय असणार आहे? आसाम गुवाहाटी, कारण आसामची राजधानी दिसपूर आहे. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 29. धर्म, वंश, जन्मस्थान, लिंग, जात यांच्या आधारे नागरिकांमध्ये कोणताही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, हे तत्व राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात नमूद केलेले आहे? म्हणजे धर्म, वंश, जन्मस्थान, लिंग, जात यानुसार कोणताही भेदभाव केला जाणार नाही. तर हे जे तत्व आहे तर ते आपलं जे अनुच्छेद आहे तर ते 15 मध्ये दिलेलं आहे. मग कशानुसारही भेदभाव केला जाणार नाही कोणावरही. मग हे एक अनुच्छेद म्हणजे 15 मध्ये दिलेला आहे आपल्या भारतीय राज्यघटनेच्या. म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही? तर आता विधान परिषद जी आहे तर आता राजस्थानमध्ये आहे का? तर राजस्थानमध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही. म्हणजे ऑप्शन एकच तुम्हाला दिसत आहे इथे. तर विधान परिषद जी आहे तर ते आपल्या महाराष्ट्रात आहे, त्याप्रमाणे बिहारमध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये देखील आहे व कर्नाटकमध्ये देखील आहे. तर पश्चिम बंगालमध्ये देखील आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर थोडं करेक्शन करा. पश्चिम बंगालमध्ये नाही आहे, तर इथे ऑप्शन ए मध्ये दिसत आहे राजस्थान. त्या राजस्थानमध्ये नाही आहे, पण आपल्या महाराष्ट्रात आहे, बिहारमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे, त्याप्रमाणे आंध्र प्रदेशमध्ये देखील आहे आणि उत्तर प्रदेश आणि कर्नाटक येथे देखील आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये होती, पण सध्याला तिथे म्हणजे तिथे केंद्रशासित प्रदेश ते घोषित केलेला आहे, त्यामुळे तिथे आता नाही आहे. पण इथे बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश इथे विधान परिषद आहेत, पण राजस्थान या ठिकाणी नाही. तर तेच आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन ए राजस्थान. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती आहे? तर हे आता सर्वांचं पाठच असेल. तर कळसुबाई जे शिखर आहे तर त्याची उंची जी आहे तर 1646 मीटर आहे. तर आता इथे काय पर्याय ते फूटमध्ये दिलेले आहेत. आता 1646 मीटर म्हणजे किती फूट होतात? तर ते 5400 फूट होतात. म्हणजे फूटमध्ये देखील आता इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर 1646 मीटर म्हणजेच किती? 5400 फूट जे आहे तर ती कळसुबाई शिखराची उंची आहे. म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 32. मरियाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे? तर ही जवळपास 11 किलोमीटर इतक्या लांबीची जी मरियाना गर्ता आहे, म्हणजे समुद्रातील सर्वात खोल भाग ज्याला आपण म्हणतो गर्ता, तर ती कोणत्या समुद्रात आहे? तर तो सर्वात मोठा म्हणजे महासागर कोणता? तर पॅसिफिक महासागर म्हणजे प्रशांत महासागर ज्याला आपण म्हणतो, तर तिथेच ही मरियाना गर्ता आढळते. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे, पॅसिफिक महासागरात आहे. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 33. सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावर खालीलपैकी कोणती शहरे आहेत? म्हणजे सोलापूर आणि धुळे जो राष्ट्रीय महामार्ग आहे तर त्या महामार्गावर कोणकोणती शहरे येतात? तर ते ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. तुळजापूर दिलेलं आहे, अहमदनगर दिलेलं आहे, धाराशिव दिलेलं आहे, बीड दिलेलं आहे आणि चाळीसगाव दिलेलं आहे, जालना आहे, नांदगाव आहे. तर वरीलपैकी कोणकोणते शहरे लागतात? तर आता सोलापूर आणि धुळे महामार्गावरती तर कोणकोणती असतात? तर ती तुळजापूर एक आहे, त्याप्रमाणे धाराशिव एक असतं, त्याप्रमाणे अजून कोणतं आहे तर ते बीड एक आहे लागतं आणि अजून चाळीसगाव एक लागतं. म्हणजे इथे तुम्ही जर पाहिलं तर तुळजापूर इथे दिलेलं आहे, धाराशिव क मध्ये दिलेलं आहे अ क, त्याप्रमाणे बीड एक लागतं ड आणि कोणतं चाळीसगाव ई. पण जालना, नांदगाव आणि बाकीचे जे दिलेले आहेत अहमदनगर हे लागत नाहीत. म्हणजे अ क ड ई याचं आन्सर असणार आहे तुळजापूर, धाराशिव, बीड आणि चाळीसगाव. अ क ड ई हे शहरे लागतात सोलापूर धुळे या महामार्गावरती. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? म्हणजे पश्चिमेच्या दिशेने वाहणारी नदी नाही आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन एक मध्येच दिलेलं आहे कावेरी. कावेरी कसं आहे तर ती पूर्वेला वाहते म्हणून ती पूर्व वाहिनी नदी आहे, पश्चिम वाहिनी नाही, म्हणून तेच आपलं आन्सर असणार आहे. वैतरणा जी आहे तर ती ठाणे जिल्ह्यात म्हणजे पश्चिम वाहिनी आहे, पेरियार पश्चिम वाहिनी आहे आणि ह्या कोकणातील नद्या आहेत, त्याप्रमाणे तेरेखोल म्हणजे या पश्चिम किनारपट्टीवरच्या नद्या आहेत तर त्या पश्चिम दिशेला वाहतात म्हणजे त्या पश्चिम वाहिनी आहेत. पण कोणती? कावेरी ही पूर्व वाहिनी आहे, म्हणून तेच आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 35. गोविंदाग्रज हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे?
तर कवी व त्यांची टोपण नावे हे तुम्ही पाठच करून ठेवा, कारण त्यावर देखील एखादा प्रश्न विचारला जातोच. तर आता वि वा शिरवाडकर ऑप्शन दिले, तर त्यांना आपण कुसुमाग्रज म्हणतो. तर हे तरी आन्सर असणार नाही. माधव ज्युलियन म्हणजे माधव पटवर्धनना माधव ज्युलियन म्हणतो आपण, हे पण नाही. त्याप्रमाणे शंकर कानेटकर हे यांतलं देखील आपण म्हणत नाही. पण राम गणेश गडकरी जे आहे तर त्यांना आपण काय म्हणतो, गोविंदाग्रज म्हणतो. एकच प्याला त्यांचं हे प्रसिद्ध पुस्तक आहे. तर राम गणेश गडकरी यांना आपण काय म्हणतो, गोविंदाग्रज म्हणतो. ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 36. संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? म्हणजे आपला जसा मेंदू असतो तसा संगणकाचा देखील एक मेंदू असतो. तर त्याला आपण काय म्हणतो, CPU म्हणतो. CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ती CPU जे असतं तर ते संगणकाचा मेंदू म्हणून ते काम करतं. म्हणजे सर्व त्याच्या ज्या नियंत्रण ठेवण्याचं काम CPUचं असतं, म्हणून त्याला संगणकाचा मेंदू म्हणतात. म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 37. तर इथे थोडं ब्लर झालेलं आहे, तर इथे प्रश्न वाचून मी तुम्हाला दाखवतो. काय दिलेलं आहे, ही संगणकाची तात्पुरत्या स्वरूपाची स्मृती आहे. तात्पुरत्या स्वरूपाची स्मृती त्याला आपण काय म्हणतो, तर रॅम म्हणतो. काय म्हणतो, रॅम. तर आता इथे रॅम कशामध्ये दिले तुम्हाला, इथे ऑप्शन डी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर रॅम म्हणजे त्याला आपण रँडम ॲक्सेस मेमरी म्हणतो. तात्पुरत्या स्वरूपाची संगणकाची मेमरी असते त्याला आपण रॅम म्हणतो. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असेल, रॅम. तात्पुरत्या स्वरूपाची मेमरी आहे संगणकाची. पुढील प्रश्न क्रमांक 38. काय दिलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या कंपन्या महारत्न कंपन्या आहेत? म्हणजे महारत्न प्राप्त कंपन्यांचा त्यांना दर्जा दिलेला आहे. तर कोणकोणत्या कंपन्या त्यामध्ये येतात, तर त्यामध्ये भेल येते. भेलला महारत्न दर्जा आहे. त्याप्रमाणे ONGCला पण आहे. त्याप्रमाणे गेलला आहे. म्हणजे भेल, ONGC व गेल या कशा आहेत, तर त्या महारत्न कंपन्या आहेत. बाकीच्या ज्या दिलेल्या आहेत HAL, MTNL, IRCTC, तर या नवरत्न दर्जा प्राप्त कंपन्या आहेत. कोणत्या, HAL, MTNL व IRCTC. म्हणजे महारत्न, नवरत्न त्याच्या खाली असतात. महारत्न ज्या आहेत तर त्या कोणत्या आहेत, तर त्या भेल, ONGC व गेल आहेत दिलेल्या पर्यायापैकी. म्हणजे 1, 2, 4 हे तुम्हाला दिसत आहे. तर ते कशामध्ये दिसते, तर ऑप्शन ए मध्ये दिसत आहे. तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39. नाबार्डचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर ग्रामीण भागात वित्त पुरवठा करणारी बँक म्हणून आपण नाबार्डला ओळखतो. म्हणजे कृषी संबंधात जो वित्त पुरवठा करते पतसंस्थांना वगैरे, तर ते नाबार्ड म्हणून ओळखले जाते. म्हणजे ग्रामीण भागात ते जे काम करतं. तर त्याचं जे मुख्यालय आहे, म्हणजे नाबार्डचं जे मुख्यालय आहे तर ते कोणत्या ठिकाणी आहे, तर ते आपल्या मुंबई या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई जी आहे तर तिथेच नाबार्डचे मुख्यालय आहे. आणि RBIचे मुख्यालय देखील मुंबई येथेच आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणता रोग अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? म्हणजे अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आपल्याला इथे शोधायचा आहे. तर अजीवनसत्वाची जर कमी असेल तर आपल्याला कोणता रोग होतो, तर रात आंधळेपणा होतो. तर रात आंधळेपणा इथे ऑप्शन डी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर तो अजीवनसत्वा अभावी होतो, रात आंधळेपणा. त्याप्रमाणे मूळदूत जो आहे तर तो कशाच्या, डी जीवनसत्वा अभावी होतो. म्हणजे सूर्याची कोवळी किरणे घेतली की हा आजार बरा होऊ शकतो. त्याप्रमाणे स्कर्वी जो आहे तर तो व्हिटॅमिन C अभावी होणारा रोग आहे. यासाठी तुम्हाला लिंबूवर्गीय फळे खाणे आवश्यक आहे. म्हणजे संत्री, मोसंबी, आवळा. त्याप्रमाणे बेरी जो आहे तर तो थायमिनच्या अभावी होतो. म्हणजे ब जीवनसत्वा अभावी होतो. तर आपल्याला अजीवनसत्वा अभावाचा विचारलेला होता, तर तो कोणता आहे, रात आंधळेपणा. ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये PDF मिळवू शकता. पुढील प्रश्न क्रमांक 41. काय दिलेला आहे इथे, चंद्र आणि जग या दोन्ही शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? तर चंद्र आणि जग. आता चचा उच्चार इथे कसा होतो, चंद्र. तर ते चचा य ने युक्त होतो, म्हणजे चंद्र. तर य ने युक्त होतो त्याला आपण काय म्हणतो, तालव्य म्हणतो. जग, जचा सुद्धा तुम्ही जर पाहिला इथे तर ज ग, म्हणजे इथे काय य ने युक्त त्याचा उच्चार होतो. म्हणजे य ने युक्त ज्याचा उच्चार होतो तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण तालव्य वर्ण म्हणतो. तर तालव्य कशामध्ये दिले ते तुम्हाला ऑप्शन बी मध्ये दिसत आहे. आणि ज्याचा उच्चार अ ने युक्त होतो, म्हणजे जावई, मग याचा उच्चार कसा होतो, अ ने युक्त होतो. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, दंत तालव्य म्हणतो. पण ज्याचा य ने युक्त उच्चार होतो, म्हणजे चंद्र, जग ह्या प्रकारचे जे शब्द असतात तर त्याला आपण काय म्हणतो, तालव्य म्हणतो. म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 42. तर इथे काय दिलेलं आहे,
य, श, श, श आणि स या वर्णांना आपण काय म्हणतो? तर आता हे उच्चारतानाच तुमच्या तोंडामध्ये कसं घर्षण निर्माण होतं आणि त्यामुळे काय होतं म्हणजे उष्णता निर्माण म्हणजे ह्यांना काय म्हणतो आपण उष्मे वर्ण म्हणतो. काय म्हणतो म्हणजे यांचा उच्चारता थोडे म्हणजे अवघड जातो. श, श, स यांना आपण काय म्हणतो उष्मे म्हणतो. म्हणून ऑप्शन ए मध्ये दिले ते आपलं आन्सर असणार आहे. तर कठोर वर्ण म्हणजे कोणकोणते म्हणजे क, ख, ग, घ, ढ हे जे 5 वर्ण आहेत तर त्यापैकी पहिले जे 2 असतात तर ते कठोर असतात आणि ग, घ जे असतात तर ते पुढचे म्हणजे तुम्ही समजून घ्या खाली संपूर्ण जे आहेत तर ते म्हणजे ते मृदू वर्ण असतात. कठोर वर्ण क, ख. तर आता पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 43. जे आले नाही ते हरते या वाक्यातील ते हे काय आहे? तर आता इथे काय दिलेलं आहे जे आले नाही ते हरले. तर आता इथे ते हे काय म्हणून वापरले आपण तर ते एक संबंधी सर्वनाम म्हणजे जो जे जे ज्या तो ती ते त्या. तर हे आपण कशामध्ये वापरतो तर ते संबंध दर्शवण्यासाठी म्हणजे संबंधी सर्वनाम म्हणून याचा तेचा वापर केलेला आहे. जे आले नाही ते हरले म्हणजे ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे संबंधी सर्वनाम आहे. दर्शक म्हणजे एखादी गोष्ट दर्शवण्यासाठी म्हणजे हा, ही, हे, तो, ती, ते हे आपण दर्शक सर्वनाम वापरतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 44. पुढील संख्या विशेषणांचा अनुक्रमे प्रकार सांगा. तर आता कोणकोणती संख्या विशेषणे दिलेली आहे तिथे 60वे वर्ष, त्याप्रमाणे अर्धा तास, दुहेरी रंग, एक मुलगा आणि काही पक्षी. तर आता हे 5 आपल्याला इथे काय दिलेले आहेत तर वेगवेगळे संख्या विशेषण दिलेले आहेत तर त्यांचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर आता 60वे वर्ष तर त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण क्रमवाचक म्हणतो म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा नंबर त्याला आपण काय म्हणतो 60वा म्हणजे हे क्रमवाचक येतं. 60वे वर्ष हे काय झालं तर ते क्रमवाचक झालं. दुसऱ्यामध्ये काय दिले अर्धा तास म्हणजे अर्धा तास इथे काय आपण करतो याची गणना करतोय म्हणून अर्धा तास जे आहे तर ते गणनावाचक मध्ये येतं. त्याप्रमाणे पुढे काय दिले तुम्हाला दुहेरी रंग. तर आता दुहेरी रंग जे आहे तर एकेरी, दुहेरी, तिहेरी हे म्हणजे कसं आवृत्ती दर्शक ते दर्शवतं म्हणून हे आवृत्तीवाचक विशेषणाचा म्हणजे आवृत्तीवाचक हे सर्व विशेषण आहे दुहेरी रंग. त्याप्रमाणे आता इथे काय दिले एक मुलगा तर 1, 1, 2, 2, 3, 3 हे जे आहेत तर त्याला आपण काय म्हणतो पृथकत्व वाचक विशेषण म्हणतो म्हणजे एक मुलगा पृथकत्व वाचक झालं. आणि काही पक्षी तर काही पक्षी त्याला आपण काय म्हणतो अनिश्चित. आता काही म्हणजे किती सांगता येतात का 5, 6, 7, 8 संख्येमध्ये मोजता येत नाहीत म्हणून त्याला आपण काय म्हणतो अनिश्चित सर्वनाम म्हणतो. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर सुरुवातीला कोणतं आहे तर ते क्रमवाचक आहे. तर क्रमवाचक नंतर कोणतं गणनावाचक, त्यानंतर आवृत्तीवाचक, त्यानंतर पृथकत्ववाचक व त्यानंतर शेवटी कोणतं आहे तर ते अनिश्चित. मग इथे ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर पहिल्यांदा इथे दिलेलं आहे क्रमवाचक, परत गणनावाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक व शेवटी अनिश्चित म्हणजे हे ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहत. प्रश्न क्रमांक 45. आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत. तर आता जमदग्नी इथे शब्दाचा आपल्या इथे अर्थ काय आहे ते शोधायचा. तर जमदग्नी म्हणजे काय म्हणतो अत्यंत म्हणजे जमदग्नी म्हणजे आता इथे अर्थ विचारलेला नाही तर जमदग्नी म्हणजे आपण अत्यंत तापट मनुष्य म्हणतो म्हणजे त्याचे वडील कसे आहेत तर ते एकदम जमदग्नी आहेत. म्हणजे हे जमदग्नी एक प्रकारचा इथे सामान्य नाम म्हणून याचा वापर केलेला आहे. कशाचा जमदग्नीचा सामान्य नाम म्हणून वापर केलेला आहे. तर हे कशामध्ये दिले तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर जमदग्नी जे आहे तर एक प्रकारचं सामान्य नाम आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 46. काय दिलेलं आहे ते तुम्हाला ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. तर वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. तर जणू, गमे, भासे, वाटे यासारखे जे शब्द येतात तर ते कशामध्ये येतात तर ते उत्प्रेक्षा अलंकारामध्ये येतात. म्हणजे इथे परमेश्वराचे प्रेमच जणू तर जणू हा शब्द आलाय म्हणून हे उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण असणार आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. आणि उपमा अलंकारात म्हणजे काय तर उपमा दिली जाते म्हणजे सम, समान, परी, परिस या प्रकारचे शब्द येतात उपमा अलंकारामध्ये. त्याप्रमाणे श्लेष अलंकारामध्ये एकच शब्द जो आहे तर तो 2 वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला असतो. आणि रूपक म्हणजे काय तर उपमेय, उपमान हे जणू म्हणजे समानच आहेत ते जिथे वर्णिलेले असते तिथे रूपक अलंकार होतो. तर आता इथे आपलं काय दिले परमेश्वराची प्रेमच जणू. तर जणू हा शब्द आलाय म्हणून उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण आहे ते ऑप्शन बी जे आहे तर ते त्याचं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 47. गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे हा शब्द म्हणजे वाक्यात कोणते कार्य करतो. तर आता गाणे हे कशाचं कार्य करतं ह्या दिलेल्या वाक्यामध्ये तर ते एक प्रकारचं धातू साधित नामाचं
कार्य करत आहे. म्हणजे गाणे, गा म्हणजे हे म्हणजे धातूपासून हे एक बनवलेलं आहे. मग त्यात रूपात बदल केलेला आहे, त्याला आपण धातू साधित म्हणतो. म्हणजे गाणे, गाणे, म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, धातू साधित नाम म्हणतो गाण्याला. म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं आन्सर असतं. म्हणजे जा, ये, गा, उठ, बस यांना जे प्रत्यय लावून आपण काय बनवतो तर धातू साधित बनवतो. मूळ धातूंना प्रत्यय लागलेला आहे. मूळ धातू कोणता आहे, गा, तर त्याला प्रत्यय लागला ने, म्हणून हे धातू साधित नाम आहे. ऑप्शन बी आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगामध्ये वापरला जाऊ शकतो? म्हणजे स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी यामध्ये आपण तो वापरतो. तर पोर हा जो शब्द आहे तर तो आपण तिन्हीमध्ये वापरू शकतो. म्हणजे तो पोर म्हणू शकतो, ती पोर म्हणू शकतो, ते पोर म्हणू शकतो. म्हणजे याचा वापर आपण तिन्ही लिंगामध्ये करू शकतो. म्हणून पोर जो शब्द आहे तर तो आपलं याचं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 49. अनंत या शब्दाचा विविध अंगापैकी खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही? म्हणजे विविध अर्थांपैकी कोणता अर्थ होत नाही? तर आता इथे ऑप्शन दिलेले आहेत, विष्णू, अविनाशी, आकाश आणि अमर्याद. तर अनंत म्हणजे काय ज्याला म्हणतो, म्हणजे ज्याला अंत नाही असा तो, म्हणजे ज्याचा अंतच करता येत नाही, म्हणजे ज्याचा अंत नाही असा तो, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, अविनाशी म्हणतो. काय म्हणतो, अविनाशी. म्हणून अनंत या शब्दाचा खालीपैकी एक अर्थ होऊ शकतो, अविनाशी. म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर आता इथे आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत, तर त्यापैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर आता प्रगतिशील, तर आता इथे तिला इथे तुम्ही जर पाहिलं तर ही पहिली वेलांटी पाहिजे होती, हे चुकीचं आहे. त्याप्रमाणे कोट्याधीश, तर हे देखील इथे जर तुम्ही पाहिलं तर कोट्याधीश, तर इथे धीला सुद्धा पहिली वेलांटी पाहिजे होती. म्हणजे हे देखील काय आहे तर हे अशुद्ध शब्द आहे. त्याप्रमाणे अनुसूया म्हणतो आपण, अनुसया म्हणत नसतो, अनुसूया म्हणतो. म्हणून इथे सी देखील हे चुकीचं आहे. आणि डी मध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रावीण्य, तर प्रावीण्य हे जे आहे तर ते योग्य रीतीने ते दर्शवलेलं दिसत आहे आपल्याला. म्हणून तोच जो आहे तर यातला शुद्ध शब्द असणार आहे, प्रावीण्य. तर प्रश्न क्रमांक 51. ग्रंथामध्ये इतरांनी मागाहून घातलेला मजकूर या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द आहे? तर तो जो मजकूर असतो तर त्याला आपण काय म्हणतो, ग्रंथामध्ये जो घातलेला असतो तर त्याला आपण काय म्हणतो, प्रक्षिप्त म्हणतो. काय म्हणतो, प्रक्षिप्त. ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे, तेच आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 52. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे? तर आता समासाचे महत्त्वाचे असे प्रकार पडतात इथे. तर आता इथे ऑप्शन 1 दिलेला आहे, महादेव. तर महादेव म्हणजे काय म्हणतो, महान असा देव. म्हणजे हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तर तो जो आहे महादेव हा शब्द तर तो कर्मधारय समासात येतो. म्हणजे यामध्ये ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात, म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात, तेव्हा त्यास आपण कर्मधारय समास म्हणतो. म्हणजे महादेव, त्याप्रमाणे महाराष्ट्र, रक्तचंदन, पुरुषोत्तम, परमेश्वर, घननीळ हे जे शब्द आहेत तर ते हे या समासामध्ये येतात. कोणता तर कर्मधारय समास. त्याप्रमाणे ऑप्शन बी मध्ये तुम्हाला दिसत आहे नवरात्र. तर नवरात्र हा जो शब्द आहे म्हणजे त्याला आपण नवरात्रींचा समूह म्हणतो. तर तो जो आहे तर तो द्विगु समासात येतो. म्हणजे तेच आपलं आन्सर असणार आहे. म्हणजे द्विगु समासामध्ये काय असतं, पहिला जो शब्द असतो तर तो संख्या विशेषण असतात. तर इथे 9 दिलेला आहे, म्हणजे नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह. म्हणजे पहिला शब्द जो असतो तर तो संख्या विशेषण असतो. पण हेच आपलं आन्सर असणार आहे, नवरात्र. 3 नंबरमध्ये पाहूयात काय दिलेलं आहे, बालमित्र. तर बालमित्र म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, बालपणापासूनचा मित्र. म्हणजे हे ह्याला काय म्हणतो आपण, मध्यम पदलोपी समासाचं हे उदाहरण आहे बालमित्र. म्हणजे यामध्ये काय मधली जी काही पदे असतात तर ती लोप पावलेली असतात. म्हणजे उदाहरण अजून सांगायचं झालं तर कोणतं, कांदे पोहे, त्याप्रमाणे साखर भात, त्याप्रमाणे मुळांबा, गुरुबंधू, लंगोटी मित्र, बालमित्र या प्रकारचे शब्द आहेत तर ते मध्यम पदलोपी समासात येतात. आणि ऑप्शन डी मध्ये जर तुम्ही पाहिलं तर 4-5, तर 4-5 हे जे शब्द आहेत तर ते वैकल्पिक द्वंद्व समासात येतात. म्हणजे 4-5 म्हणजे आपण काय म्हणतो, 4 किंवा 5 म्हणतो, हे 4-5 हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. तर आपलं आन्सर काय असेल तर ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे नवरात्र. म्हणजे हे द्विगु समासाचं उदाहरण आहे, तेच आपलं आन्सर असेल ऑप्शन बी. पुढील प्रश्न क्रमांक 53. अयोग्य जोडी ओळखा. तर आता इथे काय दिलेलं आहे, वेगवेगळे शब्द दिलेले आहेत. तर आता यातली अयोग्य जोडी निवडायची आहे. तर काय दिले, वेलींचा काय असतो, तर आता वेलींचा काय असतो, कुंज. तर हे कसं आहे तर हे योग्य आहे. त्याप्रमाणे दुसरं काय दिले, मडक्यांची उतरंड. तर बरोबर आहे, मडक्यांची काय असते, उतरंड असते. 3 नंबरला काय दिलेलं आहे,
तर महिलांचे काय असते, मंडळ असते, महिला मंडळ म्हणतो आपण, म्हणजे महिलांचे मंडळ असते, हे देखील योग्य आहे. आणि माकडांचा काय असतो, तर माकडांचा इथे कळप दिलेला आहे, तर माकडांची टोळी असते आपण म्हणतो, म्हणून हे जे आहे तर ते चुकीचे ठरतं. माकडांची काय असते, टोळी असते, हरणांचा कळप असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर आपला आन्सर काय असेल, तर अयोग्य काय असेल, तर माकडांचा कळप, जे की ऑप्शन 1 मध्ये दिसत आहे, ए मध्ये, तेच आपलं आन्सर असणार आहे, माकडांचा कळप. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 54. तर काय दिलेलं आहे इथे, तर पिंपळासाठी, म्हणजेच इथे काय दिलेलं आहे आपल्याला, तर समानार्थी शब्द शोधायचा आहे. तर कशासाठी दिलेला आहे इथे, अश्रुत्य, म्हणजे अश्रुत्य असा शब्द आहे. तर आता इथे तुम्हाला दिसत नाही क्लिअर, पण मी दुसऱ्या पेजवर दाखवतो. तर याचा समानार्थी आपल्याला शब्द शोधायचा. तर त्याचा समानार्थी शब्द जो असतो, तर ऑप्शन आहेत वड, उंबर, पिंपळ व कदंब. तर त्याचा समानार्थी शब्द जो आहे तर तो काय असतो, पिंपळ, म्हणजे पिंपळाचे झाड तुम्हाला माहीत असेल, तर त्या पिंपळाचा हा समानार्थी शब्द आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता. तर याप्रमाणे हे पिंपळाचं म्हणजे पाणी तुम्ही पाहू शकता, हे झाड असतं, तर त्याला आपण पिपल, पिपर किंवा अरळीगीड किंवा हा शब्द आहे ते अश्वत्थ. तर हा अश्वत्थ शब्द दिला, त्याचा समानार्थी शब्द शोधायचा होता. त्याप्रमाणे बोधिद्रुम हा देखील त्यासाठी एक शब्द आहे पिंपळ या झाडासाठी, म्हणजे अश्वत्थ म्हणजे काय, तर पिंपळ, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून ऑप्शन सी मध्ये दिले, त्याचं आपलं आन्सर असेल अश्वत्थ म्हणजे काय, पिंपळ. पुढील प्रश्न पाहत, प्रश्न क्रमांक 55. गोपी या शब्दाच्या विरुद्ध लिंकी आपल्याला शब्द शोधायचा आहे. तर गोपी, तर गोपीच्या विरुद्धार्थी काय असतो, तर गोप असतो. गोपी आणि त्याच्या विरुद्धार्थी जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो, गोप. गोपिका किंवा गोपाळ असं होत नसतं, गवळण होत नसतं. तर गोपीच्या विरुद्धार्थी काय असतं, तर गोप असतं. म्हणून ऑप्शन डी मध्ये दिसते तुम्हाला, त्याचं आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 56. तत्वज्ञानी या शब्दातून एकूण किती व्यंजने आहेत. तर आता कोणता शब्द दिला आपल्याला, तत्वज्ञानी. तर या प्रकारे त्याचा विग्रह होतो, म्हणजे तत्व, म्हणजे तत्व म्हणजे 3 वेळेस त येतं, त्यानंतर व येतं, त्यानंतर ज्ञा म्हणजे द, परत न, परत य आणि नी शेवटी येतं. म्हणजे ते जर तुम्ही पाहिलं तर एकूण किती, 8 जे आहेत, तर ते एकूण व्यंजने यामध्ये तयार होतात. तर 8 कशामध्ये दिले तुम्हाला, तर इथे ऑप्शन बी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता, त्याचं आपलं आन्सर असणार. तत्वज्ञानी या शब्दात एकूण 8 व्यंजने आहेत. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 57. तर काय दिलं इथे, मंदी, समता, गारवा ही नामे कोणत्या प्रकारची आहेत. तर ही जी नामे आहेत तर ती कोणत्या प्रकारामध्ये येतात, तर ती म्हणजे भाववाचक नामामध्ये ती येतात. कशामध्ये दिले, तर ऑप्शन सी मध्ये दिले, तुम्ही इथे पाहू शकता. तर भाववाचक नाम म्हणजे मंदी, समता, गारवा ही या प्रकारची जी नावे असतात तर ती भाववाचक नामामध्ये येतात. म्हणजे प्रत्यक्षात आपण त्यांना दाखवू शकत नसतो, म्हणजे भावना वगैरे जे असतात तर ते भाववाचक नामात येतात. म्हणजे मंदी, समता, गारवा. सामान्य नाम म्हणजे एखाद्या जातीला किंवा प्रजातीला दिलेलं नाव, आणि विशेष म्हणजे एका व्यक्ती किंवा स्थळाला दिलेलं नाव, त्याला आपण विशेष नाम म्हणतो. पुढील प्रश्न पाहत, प्रश्न क्रमांक 58. काप गेले आणि भोके राहिली. तर आता इथे काय दिले, काप गेले आणि भोके राहिली या म्हणीचा आपल्याला इथे अर्थ शोधायचा आहे. तर ऑप्शन 1 मध्ये काय दिले, वैभव गेले आणि त्याच्या खुणा राहिल्या. ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे लाज लज्जा पार सोडून देणे. ऑप्शन बी मध्ये दिले ऐपत नसताना फार थाटमाट केला आणि करायला गेले अन झाले भलतेच. तर याचा जर तुम्ही जर अर्थ पाहिला, काप गेले भोके राहिले, तर त्याला काय म्हणतो आपण, वैभव गेले आणि त्याच्या खुणा राहिल्या. म्हणजे ऑप्शन ए मध्ये दिला आहे तो त्याचा योग्य अर्थ आहे. म्हणजे वैभव म्हणजे संपत्ती गेली सर्व आणि त्याच्या फक्त खुणा राहिल्या, म्हणजेच काप गेले आणि भोके राहिले असं आपण म्हणतो. म्हणून ऑप्शन ए जे आहे तर तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढे तर प्रश्न क्रमांक 59 काय दिलेलं आहे ते, तर आता इथे दिलेलं आपल्याला ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला टिंब क्रियापद म्हणतात. म्हणजे क्रियापदावरून फक्त जर काळाचा बोध होत असेल तर त्याला आपण कोणतं क्रियापद म्हणतो, तर त्याला आपण स्वार्थी क्रियापद म्हणतो. तर इथे ऑप्शन सी मध्ये दिले, तुम्ही ते पाहू शकता. तर स्वार्थी क्रियापद त्याला आपण म्हणतो. इथे ऑप्शन डी मध्ये दिले संकेतार्थी, म्हणजे जर, तर, जरी, तरी असे जर शब्द असेल तर त्याला आपण संकेतार्थी, म्हणजे क्रियापदावरून संकेत जर दिसत असेल तर त्याला आपण संकेतार्थी म्हणतो. त्याप्रमाणे ऑप्शन 1 मध्ये दिले आज्ञार्थी. आज्ञार्थी म्हणजे काय, एखादी जर आपल्याला म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, प्रार्थना, विनंती, आशीर्वाद आणि उपदेश या गोष्टींचा जर बोध होतो तेव्हा आज्ञार्थी क्रियापद त्याला आपण म्हणतो. आणि ऑप्शन बी मध्ये काय दिलेलं आहे, तर तिथे विद्यार्थी दिलेला आहे. तर विद्यार्थी म्हणजे जेव्हा आपल्याला क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, योग्यता, शक्यता
इच्छा किंवा तर्क यांचा जेव्हा बोध होतो तेव्हा आपण त्याला विद्यार्थी क्रियापद म्हणतो. म्हणजे ऑप्शन इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे आपल्याला फक्त काळाचा बोध कधी होतो तर ते स्वार्थी वाक्य असेल. तर ऑप्शन सी मध्ये दिले त्याचं आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक तर इथे 61 दिलेला आहे. तर इथे शब्द काय दिलेला आहे यथाशक्ती. तर यथाशक्ती या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ शोधायचा आहे. तर ऑप्शन दिलेत पूर्ण शक्तीनिशी, बी मध्ये दिले शक्य असेल त्याप्रमाणे, सी मध्ये कमी शक्तीने की डी मध्ये दिले शक्ती नसलेला. तर याचा योग्य अर्थ काय असतो तर शक्य असेल त्याप्रमाणे, म्हणजे त्याला आपण यथाशक्ती म्हणतो. काय यथाशक्ती म्हणजे काय शक्य असेल त्याप्रमाणे करणे, म्हणजे त्याला आपण यथाशक्ती म्हणतो. म्हणजे ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक तर इथे दिलेला आहे द्विज या शब्दाचे अनेक अर्थ असणारा खालीपैकी योग्य पर्याय कोणता. तर इथे PDF थोडी खराब आहे त्यामुळे तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. द्विज या म्हणजे शब्दाचे अनेक अर्थ असणारा आपल्या खालीपैकी योग्य पर्याय निवडायचा. तर पर्याय म्हणजे कोणकोणते दिलेत तर पक्षी दिलेला आहे, विष, दूध, ब्राह्मण, दात, पक्षी, परत ब्राह्मण. तर ह्या इथे पक्षी परत इथे श्रेष्ठ दिलेला आहे. तर द्विज म्हणजे त्याला आपण काय म्हणतो ब्राह्मण म्हणतो किंवा दात देखील म्हणतो, पण पक्षी म्हणत नाही. सॉरी पक्षी म्हणतो आपण, पण पक्षी आणि ब्राह्मण देखील म्हणतो आणि ब्राह्मण आणि दात हे देखील आपण त्याला म्हणतो. म्हणजेच तर इथे तुम्ही पाहू शकता द्विजचे कोणकोणते अर्थ असतात. तर इथे दिलेला आहे महिदेव, अग्रजन्मा, द्विजाती, दांत, दशन, भृदेव, ब्राह्मण, विप्र, रदन, रददंत, शकुनी, पतंग, पक्षी दिलेला आहे, ते अंडज दिलेला आहे म्हणजे शकुंत. या प्रकारे तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला काय अंडज म्हणजे पक्षी एक दिलेला आहे, ब्राह्मण दिलेला आहे आणि दंत दिलेला आहे किंवा दात दिलेला आहे. म्हणजे हे 3 शब्द आपल्याला दिलेले आहेत. तर इथे ऑप्शन 3 व 4 मध्ये तुम्हाला दिसत आहे ब्राह्मण, दात आणि पक्षी किंवा ब्राह्मण हे म्हणजे 3 आणि 4 हे जे आहे तर ते योग्य ठरतात. पण दुधाला म्हणत नसतो आपण वीज, त्यामुळे हा पर्याय कट होतो आणि श्रेष्ठला देखील म्हणत नसतो म्हणून हा देखील कट होतो. म्हणून फक्त जे आहे तर ते 3 व 4 जे आहे तर तेच योग्य आहेत. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 62. खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाहीत, म्हणजे दोन्हीही वचनात त्याला प्रत्यय नसतात. तर त्या विभक्तीला आपण काय म्हणतो तर प्रथमा विभक्ती म्हणतो. तर प्रथमा विभक्ती तुम्ही जर पाहिलं असेल तर कोणताही प्रत्यय नसतो, म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 63. योग्य विरामचिन्हाचा वापर केलेले विधान निवडा. तर आता इथे तुम्ही जर पाहिलं तर हे काय दिले ऑप्शन ए मध्ये वडील म्हणाले रामायण कुणी लिहिले आहे का तुला ठाव. तर या प्रकारचं हे वाक्य आहे. तर हे PDF खराब असल्यामुळे तुम्हाला आता इथे स्वल्पविराम किंवा हे दिसत नाही. तर आपण डायरेक्ट आता पुढचा प्रश्नच पाहूयात. प्रश्न क्रमांक 64. तर सूर्य या शब्दास समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. तर सूर्याचा समानार्थी शब्द कोणता आहे भास्कर, रवी हे या प्रकारचे शब्द सूर्याचे समानार्थी शब्द असतात, म्हणून ऑप्शन बी मध्ये तुम्हाला दिसत आहे. तर सूर्याच्या समानार्थी जो शब्द आहे तर तो कोणता आहे तर तो म्हणजे रवी आहे, जो की ऑप्शन त्याप्रमाणे ऑप्शन 1 मध्ये जो दिला आहे तर भानू हा देखील त्याचा समानार्थी शब्द असतो. आणि सी मध्ये दिला आहे मित्र, तर मित्र देखील त्याला आपण सूर्य म्हणतो. म्हणजे तिन्ही जे आहेत तर याची जे आहे तर ते योग्य अर्थ आहेत सूर्याचे, म्हणून आपण याचा एकच पर्याय निवडू शकत नाही कारण तिन्ही जे आहेत तर ते त्याचे समानार्थी अर्थ आहेत, म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. तर या अगोदरचा जो आपण प्रश्न पाहिला होता विरामचिन्हाचा तर इथे त्याचा आन्सर ऑप्शन सी दिलेला आहे. तर इथे एक कॉमा आहे, वडील म्हणाले, परत इथे डबल अवतरण चिन्ह आहे कारण कोणते शब्द असतात ते डबल अवतरण चिन्ह देतात. म्हणून रामायण कोणी लिहिल्यानंतर परत इथे स्वल्पविराम आहे का तुला ठाऊक. तर आता इथे प्रश्न विचारला आहे म्हणून इथे प्रश्नचिन्ह आहे, परत डबल अवतरण चिन्ह पूर्ण केलेलं आहे. मग या प्रकारे इथे चिन्ह होते तर ते ऑप्शन सी इथे आन्सर आहे त्याचं. तर आपण पुढे तर प्रश्न क्रमांक 65 इथे काय दिलेलं आहे खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत आलेला आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन 1 मध्ये दिसत आहे तर तुरुंग. तर तुरुंग हा जो शब्द आहे तर तो कोणता तर तो पोर्तुगीज भाषेतून आलेला शब्द आहे. म्हणजे अजून कोणकोणते शब्द आहेत त्यामध्ये तर अलमारे देखील हा पोर्तुगीज भाषेतील शब्द आहे. म्हणजे बटाटा, तंबाखू, कोबे, हापूस, फणस, लोणचे, साबुदाणा या प्रकारचे शब्द पोर्तुगीज भाषेत येतात. तर हे 2 जे आहेत तर ते पोर्तुगीज भाषेतील आहेत. तिसरा काय दिलेला आहे बटन.
तर बटन जर तुम्ही पाहिलं तर हा इंग्रजी भाषेतून मराठीत आलेला आहे, म्हणजे हे देखील आन्सर असणार नाही. आणि ऑप्शन डी मध्ये तुम्ही जर पाहिलं तर हरताळ. तर हरताळ जो आहे तर तो कोणत्या गुजराती भाषेतून आलेला आहे, कोणत्या गुजराती भाषेतून आलेला शब्द आहे. म्हणजे इथे चारही जे ऑप्शन आहेत तर ते इथे म्हणजे फारसी भाषेतील यात शब्दच नाही, त्यामुळे हा प्रश्न रद्द झालेला होता. तर तुरुंग आणि अलमारी जे आहेत तर ते आपल्या कोणत्या भाषेतील आहेत तर ते पोर्तुगीज भाषेतील आहेत. आणि बटन इंग्लिशमध्ये आणि हरताळ जो आहे तर तो गुजराती भाषेमध्ये. अजून गुजराती कोणते शब्द? घे, दादर, शेड, दलाल, डबा, रिकाम टेकडा, गरबा, चरखा, चोपडे हे यामध्ये येतात. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 66. MIND यासाठी काय दिलेलं आहे? KGLB. त्याप्रमाणे ARGUE साठी 5PESC. तर DIAGRAM साठी काय येईल ते आपल्याला इथे शोधायचं आहे. तर इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर MIND साठी KGLB. तर इथे के नंतर काय असतं? यल कट करून यम घेतलेला आहे. जी नंतर एच कट करून आय घेतलेला आहे. म्हणजे इथे मागे दोन शब्द जायचं आपल्याला. एनच्या अगोदर दोन शब्द गेले तर एन असतं. डीच्या अगोदर दोन शब्द गेले तर बी असतो. याप्रमाणे प्रत्येकाच्या मागे दोन शब्द आपण गेलेला आहे. तर इथे जर एच्या मागे दोन शब्द गेले तर काय येतं? वाय येतं. आरच्या मागे दोन शब्द गेला तर आपण पी येतं, PQR. त्याप्रमाणे जीच्या मागे दोन शब्द गेले तर ई नंतर एफ कट करून जी असतो. याप्रमाणे इथे घेतलेलं आहे. तर आपल्याला डायग्रॅमची साठी काय येईल पुढे शोधायचं. तर आता डीच्या अगोदर तुम्ही दोन घरी गेला तर कोणता येतो? बी येतो. सुरुवातीला बी येणार. त्याप्रमाणे आता आय. तर आयच्या इथे जर तुम्ही पाहिला एम नंतर आय आहे. आयच्या साठी काय घेतला? जी. म्हणजे बी नंतर काय यायला पाहिजे? जी यायला पाहिजे. त्यानंतर पुढे काय घेतलेलं आहे? ए. तर ए साठी इथे जर तुम्ही पाहिलं तर ए साठी इथे तुम्हाला व्हाय दिसत आहे, म्हणजे व्हाय घेतलेला आहे, म्हणजे BG व्हाय आलं. त्यानंतर जी. तर आता जी तुम्हाला किती? KG दिसत आहे. तर आता इथे तुम्हाला ARGUE जी दिसत आहे. तर जीच्या अगोदरचे दोन शब्द म्हणजे इथे ई येणार, BGYE. त्याप्रमाणे पुढे काय दिले? आर. तर आर साठी इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे AR दिलेलं आहे. आर साठी काय घेतलेलं आहे? इथे पी घेतलेलं आहे, म्हणजे पुढे पी यायला पाहिजे, BGYEP. आणि राहिलं काय? ए. तर ए साठी आपण पाहिलेलं आहेच व्हाय येतो. आणि एम साठी काय घेतलेलं आहे? इथे के घेतलेलं आहे, म्हणून इथे के. म्हणजे जशाच तसे इथे कोड वापरलं तरी चालतं, किंवा मागे दोन अक्षर गेला जरा तुम्ही चालतं. तर BGYEPYK. तर BGYEPYK हे जर तुम्ही पाहिलं तर इथे ऑप्शन 1 मध्येच तुम्हाला दिसत आहे BGYEPYK. मी डायग्रामसाठी तो शब्द येणार आहे, जो की ऑप्शन 1 मध्ये दिलेला आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक जी आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करावं, याची फ्रीमध्ये PDF मिळवा. पुढील प्रश्न क्रमांक 67. खालील पर्यायातील काय दिलेलं आहे? खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा. तर आता 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. पर्याय 1 आहे मलेरिया, पर्याय 2 आहे प्लेग, पर्याय 3 आहे धनुर्वात आणि पर्याय 4 आहे डेंग्यू. तर इथे डेंग्यू, धनुर्वात, प्लेग आणि मलेरिया हे 4 पर्याय दिले. तर त्यातला वेगळा कोणता आहे तो शोधायचा. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर मलेरिया, प्लेग आणि डेंग्यू हे कसे आहेत? तर हे इतर म्हणजे वेगवेगळ्यापासून म्हणजे डासांपासून होणारे हे रोग आहेत, मलेरिया, डेंग्यू. पण धनुर्वात जो आहे तर तो कोणत्या म्हणजे कीटकामुळे होतो का? तर नाही. तर तो जो आहे तर तो लोखंड किंवा तुम्हाला काय जर गंजलेलं जर एखादं काय तर कापलं तर त्या प्रमाणात ते धनुर्वात, त्यासाठी तुम्ही इंजेक्शन वगैरे घेता. तर तो धनुर्वात जो आहे तर तो कोणत्याही म्हणजे डास चावला किंवा काय तर मलेरिया, प्लेग हे जे आहे तर ते डेंग्यू एका गटात येतात. धनुर्वात थोडा आहे तर तो वेगळ्या गटात येतो. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे धनुर्वात. पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 68. काय दिलेलं आहे ते? A, B आणि C या तिघी बहिणी आहेत. तर आता तिघी जे आहेत तर ABC ह्या बहिणी आहेत. D हा Eचा भाऊ असून E ही Bची मुलगी आहे. तर A ही Dची कोण आहे? तर आता इथे काय दिले? ABC ह्या काय आहेत? तिन्ही बहिणी आहेत. आणि D जो आहे तर तो Eचा भाऊ आहे. तर आता इथे आपण D घेऊया, इथे E घेऊया. D जो आहे तर तो Eचा भाऊ असून E ही काय दिलेली आहे आपल्याला? तर E ही Bची मुलगी आहे आपल्याला दिलेला आहे. म्हणजे आपण जो मेल आहे त्याला आपण चौकोन करूया आणि जी फिमेल आहे तिला म्हणजे ई जी आहे तर ती मुलगी आहे म्हणून तिला आपण गोल केलं, म्हणजे बीची मुलगी आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे? डीचं आणि एचं नातं काढायचं आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ए आणि डी, तर आता ह्या तिघी बहिणी आहेत. तर हे एच्या डी जो आहे तर तो बीचा मुलगा आहे, म्हणजे तिच्या बहिणीचा मुलगा आहे. म्हणजे तिचा कोण असणार आहे? तर तो
भाचा असणार आहे आणि डीची ए कोण असणार आहे तर ती त्याची मावशी असणार आहे. म्हणजे आपल्याला इथे काय विचारलेलं आहे तर ए ही डीची कोण आहे तर ए ही जी आहे तर ती डीची कोण आहे तर ती मावशी आहेत, कारण त्या तिघी बहिणी आहेत आणि बहिणीचा मुलगा म्हणजे त्या मुलाला ती कोण लागते ए तर ती मावशी लागते. म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69. बासरी, गिटार, वीणा, सितार, व्हायोलिन या गटात न बसणारे वाद्य कोणते? तर आता इथे बासरी, गिटार, वीणा, सितार व व्हायोलिन यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर बासरी हे कसं आहे तर ते शिशीर वाद्य आहे. म्हणजे आपण तोंडाने वगैरे वाजवतो, जे तोंडाने सनई वगैरे जे वाजवतात ते शिशीर वाद्यामध्ये मोडतात. तर गिटार त्याप्रमाणे वीणा, सितार आणि व्हायोलिन तर ही तालवाद्य आहेत, म्हणजे तारेचा वापर यामध्ये केलेला असतो. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल सितार, वीणा, व्हायोलिन यामध्ये म्हणजे हाताने ते आपण वाजवतो, म्हणजे त्याचा ताराचा तिथे वापर केला असतो, त्याला आपण तालवाद्य म्हणतो. तर यामध्ये गटात न बसणारा कोणता आहे बासरी, म्हणजे जे की ते शिशीर वाद्य आहे. म्हणून बासरी कशामध्ये दिसते तुम्हाला इथे तर ऑप्शन डी मध्ये दिसत आहे. तर तेच जे आहे तर ते आपलं आन्सर असेल ऑप्शन डी, तो गटात न बसणारा शब्द असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 70. एका महिन्याचा 7वा दिवस हा शुक्रवारच्या 3 दिवस आधीचा दिवस आहे, तर त्या महिन्याचा 19वा दिवस कोणता असेल? तर हा प्रश्न फक्त फिरवून विचारले. तरी ते आपल्याला काय म्हणलेलं आहे तर ह्या महिन्याचा 7वा दिवस तर तो कोणता आहे तर तो शुक्रवारच्या 3 दिवस आधीचा. तर शुक्रवारच्या 3 दिवस अगोदर तुम्ही जर गेलं तर कोणता वार येतो तर गुरुवार, बुधवार आणि मंगळवार. म्हणजे मंगळवार जो आहे तर तो आपला काय आहे तर तो 7वा दिवस आहे. तर महिन्याचा 19वा दिवस कोणता असेल? तर आता यामध्ये परत 7 ॲड केलं तर किती झालं 14. म्हणजे 14 तारखेला कोणता वार असणार आहे तर तोच वार असणार आहे मंगळवार. तर 19 म्हणजे काय 14 मध्ये 5 ॲड करावे लागतील. 14 आणि 5 19 होतात. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर मंगळवारमध्ये 5 दिवस ॲड करावे लागतील. म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार व रविवार. म्हणजे रविवार जो आहे तर तो आपलं आन्सर याचं असणार आहे. तर रविवार जो आहे तर तो महिन्याचा 19वा दिवस असणार आहे. तर रविवार कशामध्ये दिसते तुम्हाला तर ते ऑप्शन ए मध्ये दिसत तुम्ही इथे पाहू शकता. तर तेच आपलं आन्सर असणार आहे रविवार. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 71. तर काय दिले इथे ए ही एक समसंख्या आहे, तर ए नंतर येणारी 38वी विषम संख्या कोणती? तर आता ए कोणती दिलेली आहे एक समसंख्या दिलेली आहे. तर ए नंतर येणारी 38वी विषम संख्या तर एक समसंख्या. आता समजा ए ही समसंख्या आहे तर आता आपल्या काय ए नंतर येणारे 38वी तर ए नंतर येणारी पहिली समसंख्या म्हणजे ए अधिक 1 असणार आहे. तर ए अधिक 1 आणि त्याच्यानंतर म्हणजे अजून पुढे किती असणार आहे 37. प्रत्येक समसंख्या आता ह्या समसंख्येनंतर 2 ने पुढे जाणार म्हणजे किती 37 संख्या राहिल्या. म्हणजे 37 दोन्ही किती असतं इथे 37 गुणिले 2 करणार आपण. म्हणजे 37 दोन्ही किती झालं 74 आणि हे एक किती झालं 75. म्हणजे आपलं आन्सर काय यायला पाहिजे तर ए अधिक म्हणजे ए अधिक किती हे 1 आणि हे 74 म्हणजे ए अधिक 75 आपलं आन्सर पाहिजे. त्याची तेच जे आहे तर ते आन्सर असणार म्हणजे 38वी विषम संख्या आपल्याला भेटेल. तर इथे ऑप्शन बी मध्ये तुम्ही पाहू शकता तर ए अधिक 75 तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे ए ही जर एक समसंख्या असेल तर ए नंतर येणारी 38वी विषम संख्या कोणती असेल तर ती ए अधिक 75 असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 72. तर इथे आपल्याला प्रश्नचिन्हा जागी कोणती संख्या येईल ती शोधायचं आहे. तर इथे काय काय दिलेलं आहे 4 दिलेलं आहे, परत 196 दिलेलं आहे. त्याप्रमाणे पुढे जर तुम्ही पाहिलं तर इथे 16 दिलेला आहे, इथे 144 दिलेला आहे, 36 दिलेला आहे, पुढे 100 दिलेला आहे, 64 दिलेला आहे. तर पुढे 2 प्रश्नचिन्हा जागी आपल्याला काढायचं आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे 4चा वर्ग 16 केलेला आहे, परत 4 अधिक 2 किती 6, 6चा वर्ग 36, परत 6 अधिक 2 8, 8चा वर्ग 64, 8 अधिक 2 10, 10चा वर्ग किती 100. म्हणजे इथे शेवटी काय यायला पाहिजे इथे म्हणजे 100 यायला पाहिजे. त्याप्रमाणे इथे 14चा वर्ग 196, 14 वजा 2 12चा वर्ग 144, परत 12 वजा 2 10चा वर्ग 100 आणि 10 वजा 2 किती 8, 8चा वर्ग 64. म्हणजे इथे 64 यायला पाहिजे. म्हणजे 64 आणि 100 जे आहे तर ते काय असणार आहे आपलं याचं आन्सर असणार आहे. म्हणजे 64 अगोदर आणि 100 त्याच्या नंतर. इथे कुठं पर्याय दिसतोय आपल्याला तर इथे ऑप्शन डी मध्ये आपल्याला पर्याय दिसतोय 64 आणि 100 तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 73. संख्या मालिका पूर्ण करा. तर संख्या मालिका काय दिली आहे 65, 126, त्यानंतर 217 आणि 344. तर पुढे काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर 65 म्हणजे काय 4चा घन अधिक 1
म्हणजे 4चा घन 64 अधिक 1 65, 126 म्हणजे 5चा घन 125 अधिक 1 126, त्याप्रमाणे 6चा घन 216 अधिक 1 217, 7चा घन 343 अधिक 1 344 आणि 8चा घन किती असतो 512 आणि 512 अधिक 1 जर केलं तर किती येतं 513, जे की तुम्हाला इथे ऑप्शन बी मध्ये दिसत आहे। म्हणजे प्रश्नचिन्हा जागी जर आपण क्रम पूर्ण केला तर काय यायला पाहिजे 513 यायला पाहिजे। ऑप्शन बी मध्ये दिले त्याचं आपलं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 74, विसंगत पर्याय ओळखा। तर आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे OM त्याप्रमाणे RHTAE, त्याप्रमाणे SARM आणि NSUEV याप्रमाणे आपल्याला इथे शब्द दिलेले आहेत। तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे ON या शब्दावरून कोणता शब्द तयार होतो अर्थपूर्ण, मून हा शब्द तयार होतो। म्हणजे मून हा कसा एक उपग्रह आहे। त्याप्रमाणे RHTAE इथे जर तुम्ही पाहिलं तर आपला अर्थ हा शब्द तयार होतो, कोणता अर्थ, तर अर्थ काय आहे तर हे आपला एक ग्रह आहे। त्याप्रमाणे ते SARM यापासून कोणता शब्द तयार होतो, मार्स हा शब्द तयार होतो, कोणता मार्स, तर मार्स हा देखील एक ग्रह आहे। आणि ते NSUEV व्हीनस हा शब्द तयार होतो। म्हणजे व्हीनस म्हणजे काय त्याला आपण म्हणतो तर शुक्र ग्रह म्हणतो। म्हणजे हे व्हीनस, मार्स आणि अर्थ हे 3 ग्रह आहेत। आणि मून इथे जर तुम्ही पाहिलं ON इथे मून तयार होतो, तर मून कोणता आहे तर उपग्रह आहे। म्हणून विसंगत पर्याय ऑप्शन ए मध्ये दिला आहे, त्याचं आपलं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 75, नॉट या शब्दातील कोणत्याही 2 अक्षरांचा वापर करून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील। तर आता नॉट, तर आता इथे नॉट इथे जर तुम्ही पाहिलं तर NO हा एक शब्द यातून तयार होतो, कोणता NO, आणि इथे अजून एक कोणता शब्द तयार होतो ON म्हणजे त्याच्या उलट ऑन एक शब्द तयार होतो आणि NO हा एक शब्द तयार होतो। बाकीचे कोणतेही शब्द तयार होत नाहीत। तर अजून एक शब्द तयार होतो कोणता TO म्हणजे TO, त्याप्रमाणे अजून कोणता ON आणि NO या प्रकारे 3 शब्द तयार होतात। जर तुम्ही पाहिलं तर थोडं करेक्शन करा। तर नॉट या शब्दापासून 3 2 अक्षरी शब्द तयार होतात। होऊ शकता काय दिलेलं आहे B, K आणि D हे वर्तुळाकार बसून पत्ते खेळत आहेत। म्हणजे एका वर्तुळाकार बसून B, K, D असे पत्ते खेळत आहेत। आणि B समोरासमोर आहेत, म्हणजे आणि B जे आहेत तर एकमेकांच्या समोरासमोर आहेत। चे तोंड पूर्वेकडे आहे, म्हणजेच च्या समोर कोण बसलेला आहे B बसला आहे, मग Bचं तोंड पश्चिमेकडे असणार। च्या शेजारी D बसला आहे, तर कोणाचे तोंड दक्षिणेकडे आहे। तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे आणि B इथे दिलेलं आहे आपल्याला। आता B, K, D, तर कुठे बसलेला आहे इथे बसलेला आहे, कारण त्याचं तोंड पूर्वेला आहे। तर त्याच्या विरुद्ध B बसलेला आहे, म्हणजे B इकडे बसलेला आहे, त्याचं तोंड इकडच्या दिशेला आहे, आतल्या म्हणजे पश्चिम दिशेला आहे। तर आता D जो आहे तर च्या शेजारी बसला आहे, पण तो इथे बसला डाव्या साईडला च्या उजव्या साईडला बसला हे दिलंच नाही। तर कोणाचे तोंड दक्षिणेकडे आहे हे आपण सांगू शकत नाही, कारण इथे कोण बसला शेवट आपण सांगू शकत नाही की त्याचं तोंड दक्षिणेकडे आहे। म्हणजे इथे जर आपण पर्यायामध्ये पाहिलं तर ऑप्शन डी मध्ये आपल्याला दिसत आहे की माहिती अपूर्ण आहे। म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे, कारण यामध्ये आपण निश्चित सांगू शकत नाही की कोण कुठे बसले आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 77, गटातील विसंगत पर्याय ओळखा। तर आता इथे एक गट दिलेला आहे, तर आता वेगवेगळे शहरे दिलेले आहेत। इथे दिले वार्सो दिलेला आहे, जकार्ता दिलेला आहे, रोम दिलेला आहे, बर्लिन दिलेला आहे, पॅरिस दिलेला आहे आणि अथेन्स दिलेला आहे। हे यापैकी आपल्याला विसंगत घटक ओळखायचं। तर आता या गटामध्ये तुम्ही जर पाहिलं तर वॉर्सो, त्याप्रमाणे रोम, बर्लिन, पॅरिस आणि अथेन्स हे जे आहेत तर ते युरोप खंडातील म्हणजे वेगवेगळी शहरे आहेत। तर जकार्ता जे आहे तर ते आपल्या आशिया खंडात येतं, इंडोनेशिया, कारण इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आहे। म्हणून हे जे आहे तर ते आशियामध्ये येतं, बाकीचे बिन आशियाई देश आहेत। म्हणून वेगळं काय आहे तर यातलं जकार्ता आहे। म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे तर ऑप्शन बी जो घटक आहे जकार्ता, तर त्या गटात विसंगत आहे, म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 78, तर आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे तर इथे इंग्रजी आणि अंकमालिका इथे दिलेली आहे। म्हणजे बी दिले, परत 4 दिलेला आहे, जी दिले 9 दिलेला आहे, एल दिले, परत 19 दिलेला आहे, क्यू दिले 34 दिले आहे। तर पुढे 4 प्रश्नचिन्ह आहेत, तर आपल्याला कायला आपल्याला विचारलेलं आहे। तर इथे जर तुम्ही पाहिलं बी नंतर काय असतं CDEF 4 कट करून इथे जी घेतलेला आहे इथे। त्याचप्रमाणे जी नंतरचे जे 4 शब्द आहेत HIJK हे 4 शब्द कट करून पुढे एल घेतलेला आहे। एल नंतर MNOP हे 4 कट करून पुढे क्यू घेतलेला आहे। मग आता इथे प्रश्नचिन्ह जागी काय यायला पाहिजे, क्यू नंतरचे 4 शब्द, क्यू नंतर काय असतं
RSTU कट करून पुढे काय घ्यायला पाहिजे, जी फी घ्यायला पाहिजे. मग इथे सुरुवातीला इथे काय येणार 34 नंतर इथे प्रश्नचिन्हा जागी फी येणार. त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं इथे 4 आहे, 9 आहे, परत 19 आहे. तर आता इथे काय केलेलं आहे, 4 आणि 9 मध्ये 5चा डिफरन्स आहे. 9 आणि 19 मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 10चा डिफरन्स आहे. 19 आणि 34 मध्ये कितीचा डिफरन्स आहे, तर 15चा डिफरन्स आहे. मग इथे डिफरन्स जो तुम्ही पाहिला तर 5, 10, 15 म्हणजे 5 ने वाढत चाललेला आहे. मग 34 आणि येणारी पुढची संख्या यामध्ये 20चा डिफरन्स पाहिजे. 34 मध्ये 20 जर ॲड केलं तर इथे किती यायला पाहिजे ह्या प्रश्नाच्या जागी, तर 54 यायला पाहिजे. म्हणजे व्ही नंतर पुढे 54 यायला पाहिजे. आता व्ही नंतर 54 असलेल्या इथे जर तुम्ही पर्याय पाहिले तर इथे 2 पर्याय दिसत आहेत, सी आणि ए मध्ये. तर आपल्याला पुढचं देखील आता तिसऱ्या प्रश्नाच्या जागी काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे. तर आपल्याला इथे काय कोणतं अक्षर आलतं, तर इथे व्ही आलतं. आणि इथे आता किती संख्या आली आहे, तर इथे 54 हा अंक आलेला आहे. तर व्हीच्या पुढे 4 शब्द कट केले, WXYZ, आणि पुढचं काय यायला पाहिजे, ए यायला पाहिजे. म्हणजे V54A असं पाहिजे. तर इथे ऑप्शन ए मध्ये तुम्हाला दिसत आहे. तर सी मध्ये जर तुम्ही पाहिलं तर V54B दिलेलं आहे. म्हणजे इथे आपल्याला आन्सर आपलं मिळालेलं आहे. पुढचं आपल्याला बघायची सुद्धा गरज नाही, कारण पुढे काय करायला लागेल, आता 54 मध्ये 25 ॲड केल्यावर 79 येतं. म्हणून ऑप्शन ए मध्ये तुम्हाला जो दिसतोय तर तोच आपला योग्य आन्सर असणार आहे. V54A आणि 79 हे पुढील 4 प्रश्नाच्या जागी येणार आहेत. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 79. तर इथे काय दिलेलं आहे, जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला पांढरा म्हटले व भगव्याला पिवळा म्हटले तर भारताचा राष्ट्रध्वजामध्ये खालील बाजूस कोणता रंग असेल. तर आता हे जे वाक्य आहे, तर ह्या वाक्यामध्ये जे दिले ना तेच ग्राह्य धरायचं, बाकी बाहेरचं सगळे विसरून जायचं. जे दिले तेच सत्य आहे असं मानायचं. तर आपल्याला काय, आपला भारताचा म्हणजे खालचा रंग कोणता असतो शेवटचा, तर शेवटी हिरवा रंग असतो. म्हणजे केशरी, पांढरा आणि हिरवा असतो. तर हिरव्याला इथे काय म्हटलेलं आहे, तर हिरव्याला पांढरा म्हटलेला आहे. म्हणजे खालचा रंग कोणता असणार दिलेल्या वाक्यानुसार, तर हिरव्याला पांढरा म्हटलेला आहे. म्हणून भारताच्या राष्ट्रध्वजाचा दिलेल्या वाक्यानुसार जर काढलं तर तिसरा रंग म्हणजे हिरव्याला पांढरा म्हणले, म्हणून आपला आन्सर ऑप्शन सी असेल, पांढरा. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 80. एका सांकेतिक भाषेत ग म न बरोबर 4, 2, 6, मरण बरोबर 2, 3, 5 दिलेला आहे. त्याप्रमाणे ग ज र बरोबर 4, 1, 3 दिलेला आहे आणि नरम बरोबर 6, 3, 2 असे लिहिलेलं आहे. तर त्याच भाषेत नजर हा शब्द कसा लिहिला जाईल. तर आता इथे सांकेतिक भाषा दिलेली आहे, तर आपल्याला कोणत्या शब्दासाठी काय घेतलं हे आपल्याला पहा. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर गमन बरोबर 4, 2, 6 दिलेला आहे, मरण बरोबर 2, 3, 5 दिलेला आहे. तर इथे न शेवटी आहे आणि इथे सुरुवातीला आहे. तर नरमसाठी 6, इथे न ला 6 घेतले, इथे न ला 6 घेतले. म्हणजे जशाच तसे इथे शब्द दिले आहेत. म्हणजे ग साठी 4 दिलेला आहे, म साठी 2 दिलेला आहे. मरण, आता इथे म ला इथे 2 दिसतोय तुम्हाला, र ला इथे 3 दिसत आहे. तर इथे शेवटी इथे र आहे, तर इथे देखील 3 ला म्हणजे र ला 3 दिसत आहे. म्हणजे जशाच तसे आपल्याला शब्द शोधायचे. तर नजर हा शब्द शोधायचा होता. तर न ला जर पाहिलं तर 6 घेतलेला आहे. ज साठी पाहिलं तर तुम्ही इथे मध्ये 1 दिसत आहे, म्हणजे ज साठी 1 आला, म्हणजे 6, 1. आणि र साठी इथे तुम्ही पाहू शकता शेवटी काय आहे ते 3 आहे आणि इथे देखील मध्ये 3 आहे. म्हणजे जशाच तसे इथे कोड वापरलेत. म्हणजे नजरसाठी 6, 1, 3 जे आहे तर तो आपला म्हणजे पर्याय येणार आहे. म्हणजे 6, 1, 3 म्हणजेच आपला आन्सर काय असेल, तर 6, 1, 3 इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन डी मध्ये तुम्हाला दिसत आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 81. एका रांगेमध्ये अजयचा क्रमांक पुढून 18वा आहे, म्हणजे पुढून त्याचा 18वा आहे. तसेच विजयचा क्रमांक मागून 16वा आहे, म्हणजे विजयचा मागून 16वा आणि अजयचा पुढून 18वा आहे. सुजयचा क्रमांक पुढून 25वा असून तो अजय व विजय यांच्या मध्यभागी आहे. म्हणजे पुढून 25वा सुजयचा आहे व तो अजय आणि विजय या दोघांच्या मध्यभागी आहे. तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत. तर आता गणितात दिल्याप्रमाणे आपण आता इथे लिहून काढूयात. तर गणितात दिल्याप्रमाणे आपली अशी डायग्राम बनलेली आहे. तर अजयचा जो नंबर आहे तर तो पुढून कितवा आहे, तर तो 18वा नंबर आहे. म्हणजे त्याचा पुढून जर पाहिला अजयचा पुढून 18वा आहे, म्हणजे त्याच्या पुढे 17 मुली आहेत आणि अजय 18वा. सुजयचा जो नंबर आहे, विजयचा जो आहे तो मागून 16वा आहे, म्हणजे त्याच्या मागे अजून किती मुले असणार आहेत, तर 15 असणार आहेत आणि तो 16वा. आणि अजय आणि विजय या दोघांमध्ये सुजय आहे, पण सुजय जो आहे तर तो पुढून 25वा आहे. म्हणजे इथून जर पाहिलं तर हे 17, अजय 1 18वा आणि 18 आणि इथे 6 किती, हे 24 झाले. म्हणजे सुजयच्या पुढे किती पाहिजे, 24 जण पाहिजेत. म्हणजे सुजय इथे आला 25व्या. म्हणजे तो विजय आणि अजय यांच्या मधोमध आहे. म्हणजे आता सुजय आणि अजयमध्ये जर 6 मुले असतील तर हे सुजय जर मध्ये असेल तर विजय आणि सुजयमध्ये देखील 6 जण असणार आहेत.
मग इथे देखील 6 आले. आता इथे जर तुम्ही मोजलं तर हे 15, परत हे 6, हे 6 आणि 17, म्हणजे 15, 6, 6 आणि हे 17, आणि अजय, सुजय आणि विजय हे तिघं यांची जर तुम्ही बेरीज केली, 15 आणि 6 21 आणि 6 27, 27 आणि 15 किती 42, सॉरी 27 आणि 15 42, आणि हे 3, सॉरी 17 आणि 6 इथे 29, 29 आणि 6 35 आणि 15 इथे 44 आणि 44 आणि 3 27, म्हणजे 47 बेरीज येते. थोडं करेक्शन करा. तर 47 जी मूल्य आहेत तर त्या एकूण रांगेमध्ये असणार आहेत. म्हणजे जर आपला आन्सर काय असेल तर तिथे 47 जे आहे तर तिथे आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर या ऑप्शन बी मध्ये इथे 47 तुम्हाला दिसत आहे. तेच आपलं आन्सर असणार आहे 47. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 82. 6 वाजून 15 मिनिटांनी घड्याळातील आरशाच्या प्रतिमेत किती वाजलेले दिसतील? तर आता आरशाच्या प्रतिमेतलं आपण कसं काढतो, तर 11:60 मधून ती दिलेली वेळ वजा करतो. तर इथे 11:60 यामधून आपल्याला किती वजा करायचं आहे? 6 वाजून 15 मिनिट, म्हणजे इथे 6 आणि हे 15. आता इथे 10 5 गेले 5, 6 2 गेले 4, म्हणजे 45 आलं. आणि 11 6 गेले किती राहिले, म्हणजे आणि हातचा 1, आणि 11 6 गेले, सॉरी 11 6 गेले राहिले 5, म्हणजे 5:45 इथे आपलं टायमिंग येत आहे. तर 5:45 कशामध्ये दिसते तुम्हाला? तर ऑप्शन सी मध्ये दिसत आहे. तेच आपलं आन्सर असणार आहे. म्हणजे घड्याळच्या प्रतिमेत जर 6 वाजून 15 मिनिटं असतील तर ते योग्य वेळ जी आहे 6 वाजून 15 मिनिटे, घड्याळीतील आरशाच्या प्रतिमेत आपल्याला 5 वाजून 45 दिसतील. म्हणजे घड्याळच्या प्रतिमेतलं टायमिंग काढायचं होतं. पुढील प्रश्न क्रमांक 83. काय दिलेलं आहे ते? तर माऊससाठी ते OMYQI आहे म्हणजे शब्द घेतलेले आहेत. तर लाईटसाठी काय आहे, म्हणजे ॲनॉलॉजीवरती हा प्रश्न जर आपल्याला इथे शोधायचा आहे लाईटसाठी काय आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आपण डायरेक्ट एका पेजवरती पाहूया. तर MOUSE, तर इथे जर तुम्ही पाहिलं एम नंतर एम नंतर काय असतं NOPQ, म्हणजे M+4 केलेलं आहे इथे Q साठी. आता दुसऱ्या नंबरला काय ओ मधून काय केलेलं आहे? -2 केलेलं आहे. म्हणजे -2 जर केलं तर MNO, म्हणजे इथे M येतं. म्हणजे पहिल्यांदा +4 केलेला आहे, नंतर -2. परत आता यूला +4 केलेला आहे. यू नंतर काय असतं VWX, आणि परत पुढे +4 ॲड करून इथे Y घेतलेला आहे. परत आता S मधून -2 केले तर काय येतं QRS, म्हणजे इथे Q येतं. परत इथे -2 केलेलं आहे S साठी, आणि शेवटी आता E. आता परत +4 करणार आपण. E मध्ये जर +4 केलं तर FGH आणि I, म्हणजे इथे याप्रमाणे +4 -2 +4 -2 याप्रमाणे करत गेलेलं आहे. त्याप्रमाणे लाईटसाठी जर पाहिलं तर L+4 जर केलं MNO, आणि L साठी P येतं. परत आयच्या मधून जर तुम्ही मागे 2 गेला, I 9 नंबरला असतं, 7 नंबरला काय असतं G असतं, म्हणजे P नंतर G येणार. आता G +4 करावं लागेल आपल्याला. HIJ आणि K येणार, म्हणजे G साठी K येणार. आता परत Hच्या मागे 2 घरी यावं लागेल. तर 6 नंबरला काय H 8 नंबरला असतं, 8 मधून 2 गेले 6, 6 नंबरला F असतं, आणि राहिलं काय T+4 करावं लागेल. म्हणजे VW, म्हणजे UVW आणि X, म्हणजे इथे PGKFX हे कशासाठी येणार आहे? तर ते लाईटसाठी येणार आहे PGKFX. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर PGKFX. तुम्ही जर इथे पाहिलं तर ऑप्शन ए मध्ये दिसत आहे. तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 84. काय दिलेलं आहे ते? 3, 7, 15, 31 आणि 63. तर पुढे कोणती संख्या येईल ती आपल्याला शोधायची आहे. तर आता इथे डिफरन्स घेऊन आपण बघूया. तर 3 आणि 4 मध्ये कितीचा? 3 आणि 7 मध्ये 4चा डिफरन्स आहे. 7 आणि 15 मध्ये 8चा डिफरन्स आहे. 15 आणि 31 मध्ये 16चा डिफरन्स आहे. 31 आणि 63 मध्ये 32चा डिफरन्स आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर डिफरन्स जो आहे तो डबल घेत आहे. 4 2 8, 8 2 16, 16 2 32 याप्रमाणे डिफरन्स वाढत गेला आहे. तर 32 दोन्ही काय होणार आहे? 64 होणार आहे. म्हणजे ह्या 63 मध्ये आपल्याला काय करावं लागेल? 64 ॲड करावं लागेल, आणि त्यांची बेरीज करून पुढे येणार आहे. 60 आणि 60 120, आणि हे 7 किती 127. तर 127 दिसते का तुम्हाला? तर ते ऑप्शन सी मध्ये तुम्ही पाहू शकता. तर प्रश्नचिन्हा जागी काय आलं पाहिजे? तर ते 127 आलं पाहिजे. तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 85. तर काय दिलेलं आहे ते? एका सांकेतिक भाषेत 654 म्हणजे 654 म्हणजे यू आर इंटेलिजंट, 906 म्हणजे इंटेलिजंट अँड क्रूल, आणि 759 म्हणजे दे आर पुढे काय दिलेलं आहे? क्रूल. तर हे असे संकेत वापरले आहे. तर दे या शब्दासाठी कोणता संकेतांक वापरला आपल्याला शोधायचा. तर आपण दिलेलं काय आहे त्याप्रमाणे आपण एका पेजवरती लिहून पाहूया.
तर आता गणितात दिल्याप्रमाणे आपण इथे लिहून घेतलेलं आहे. तर 654 साठी यू आर इंटेलिजंट, 906 साठी इंटेलिजंट अँड क्रूल आणि 759 साठी दे आर क्रूल. तर ह्यासाठी आपल्याला काय शोधायचं आहे, तर आपल्याला दे साठी कोणतं म्हणजे संख्या येईल ती शोधायची आहे. तर आता इथे जर तुम्ही कॉमन पाहिलं तर इथे 6 दिसत आहे, तुम्हाला इथे 6 दिसत आहे आणि कॉमन काय दिसते, इंटेलिजंट दिसते. इंटेलिजंट म्हणजे 6 साठी इंटेलिजंट हा आलेला आहे. त्याप्रमाणे आता इथे 9 कॉमन दिसते, इथे 9 कॉमन दिसते आणि इथे तुम्हाला काय कॉमन दिसते म्हणजे क्रूल. तर इथे क्रूलसाठी काय येणार आहे, तर तो 9 हा अंक येणार आहे. आता इथे जर तुम्ही पाहिलं इंटेलिजंट आणि क्रूलचे मिळाले आपल्याला, म्हणजे इंटेलिजंट आणि क्रूल हे ते तुम्हाला दिसत आहे. राहिलं काय ह्यातलं अँड राहिलं, म्हणजे इथे शून्यसाठी काय येणार आहे, तर ते अँड येणार आहे. मग शून्यसाठी अँड आलं. तर आता पुढे जर आता इथे तुम्ही पाहिलं तर आता इथे तुम्हाला काय दिसत आहे, 7 5, इथे 5 कॉमन दिसते, इथे 5 कॉमन दिसते आणि इथे आर कॉमन दिसते, इथे आर कॉमन दिसते, म्हणजे आरसाठी इथे 5 आलेला आहे. तर आता इथे आर माहीत झाला आपल्याला, क्रूल माहीत झालं. तर क्रूलसाठी काय 9 आहे आणि आरसाठी 5 आहे. मग 9 आणि 5 गेले यातले, राहिले काय, तर राहतं 7. 7 कशासाठी असणार आहे, तर ते देसाठी असणार आहे. म्हणजे देसाठी आपल्याला कोणता संकेतांक वापरलेला ते विचारलेलं होतं, तर तो 7 असणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल, तर इथे पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे. म्हणजे काय, तर देसाठी 7 हा अंक येणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर आता इथे काय दिलेलं आहे पर्याय 1 मध्ये, ए प्लस वाय वजा के बरोबर 15. तर ए किती नंबरला असतं, 1 नंबरला असतं, अधिक वाय किती नंबरला असतं, तर 25 नंबरला असतं. आता 25 आणि के किती नंबरला असतं, तर ते 11 नंबरला असतं. म्हणजे 25 आणि 1 हे किती झालं, 26 आणि 26 मधून 11 गेले, राहतात किती, 15. म्हणजे हे तर ऑप्शन ए जे आहे तर ते करेक्ट दिलेलं आहे. त्याप्रमाणे आता बी मध्ये आपण पाहूया. तर इथे काय दिलेलं आहे, क्यू किती नंबरला असतं, तर ते 17 नंबरला असतं क्यू. त्याप्रमाणे जी किती नंबरला असतं, तर 7 नंबरला असतं आणि एफ जे आहे तर ते 6 नंबरला असतं. यांची जर बेरीज केली 17 आणि 6 24 आणि 6 किती 30. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर ते बरोबर 4 दिलेले आहे. म्हणजे हेच आपलं आन्सर असणार आहे. हे चुकीचं आहे. तरी पण आपण पुढे पाहूयात. सी मध्ये काय दिलेलं आहे, सी गुणवले डी प्लस एल. तर आता सी 3 नंबरला असतं, डी 4 नंबरला असतं आणि अधिक एल किती नंबरला असतं, तर एल जे आहे तर ते 12 नंबरला असतं. म्हणजे हे 4 त्रिकोण 12 आणि हे 12 किती 24 होतात. म्हणजे हे पर्याय योग्य आहे. त्याप्रमाणे डी मध्ये आपण पाहूयात. झेड वजा ए वजा ओ. तर झेड आहे तर 26 नंबरला असतं, ए 1 आणि वजा ओ म्हणजे 15 नंबरला असतं. म्हणजे 26 मधून हे 15 ने किती 16 गेले, राहिले किती 10. म्हणजे हे देखील आपलं जे आहे तर ते समीकरण योग्य आहे. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन बी मध्ये जे आहे तर ते चुकीचं दिलेलं आहे. कारण तिने जर बेरीज केली तर ती 30 येते. म्हणून हेच आपलं आन्सर असणार आहे. क्यू प्लस जी प्लस एफ बरोबर 4 हे चुकीचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 87, संख्या मालिका पूर्ण करा. तर आता इथे संख्या मालिका आपल्याला दिलेली आहे. तर काय दिलेली आहे, 3 7 16 32 57 93 142. तर पुढे काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर आता आपण डिफरन्स पाहूयात. 3 आणि 7 मध्ये 4चा डिफरन्स आहे, 7 आणि 16 मध्ये 9चा डिफरन्स आहे, 16 आणि 32 मध्ये 16चा डिफरन्स आहे, 32 आणि 57 मध्ये 25चा डिफरन्स आहे, 57 आणि 93 मध्ये 36चा डिफरन्स आहे आणि 93 आणि 142 मध्ये 49चा डिफरन्स आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर हे 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36, 7चा 49. याप्रमाणे हे डिफरन्स वाढत चालले. तर आता पुढे कोणता, 8चा स्क्वेअर येणार. म्हणजे 142 अधिक पुढे काय येणार, 64 येणार. म्हणजे 142 आणि 64 यांची जर आपण बेरीज केली तर 4 आणि 2 6, 6 आणि 4 10 0, हातच्याला 1. म्हणजे यांची जर बेरीज केली तर किती येते, तर ती 206 येते. तर 206 कशामध्ये दिसते आपल्याला, तर ऑप्शन सी मध्ये दिसत आहेत. म्हणजे पुढे प्रश्नचिन्हाचा काय यायला पाहिजे, 206. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 88, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. तर इथे काय दिलेलं आहे, विधान 1, एका दिवसात घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा 44 वेळा एकमेकांच्या म्हणजे काटकोन करतात. तर करतात का, तर 44 वेळा एकमेकांच्या बरोबर काटकोन तर करत नाहीत. तर थोडं करेक्शन करा, तर करतात. म्हणजे एका दिवसात घड्याळाचा म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा तर 90 अंशाचा कोण विचारलेला आहे, म्हणजे काटकोन विचारलेला आहे. तर बरोबर आहे. तर ते एका दिवसात किती म्हणजे 24 तास असतात. 24 दुने 48 करतो, पण मध्ये 2 तास जे असतात तर त्यामुळे ते एकमेकांच्या वर येतात. त्यामुळे तिथे 2दा कोण होत नाही, म्हणजे 4दा कोण होत नाही. म्हणजे 44 वेळेस जे आहे तर तो कोण होतो म्हणजे 90 अंशाचा. तर हे विधान जे आहे तर 1 नंबरचं योग्य आहे. एका दिवसात घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा 44 वेळा एकमेकांशी काटकोन करतात. 2 मध्ये काय दिलेलं आहे, एका दिवसात घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा
22 वेळा एकमेकांवर येतात. तर हे देखील बरोबर आहे. म्हणजे एकमेकांच्यावर, म्हणजे हे जर घड्याळ असेल तर इथे तास काटा आणि इथे जर मिनिट काटा म्हणजे त्याच्यावरच येतो. म्हणजे असं किती वेळेस होतं तर ते 22 वेळेस होतं. हे देखील योग्य आहे. आणि 90 अंशाचा कोण 44 वेळा. म्हणजे दोन्ही जर विधाने वरील पाहिली तर ती दोन्ही जी आहे तर ती योग्य आहेत. म्हणून आपला आन्सर काय असेल तर 1 व 2 दोन्ही बरोबर आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न तर काय दिलेला आहे इथे, रोहित विराटपेक्षा उंच आहे, सचिन महेंद्रपेक्षा उंच आहे. आता इथे जर आपण रोहितला आर मानलं तर रोहित जो आहे तो विराटपेक्षा उंच आहे. म्हणजे रोहित इज ग्रेटर दॅन विराट. आता पुढे काय दिले, सचिन महेंद्रपेक्षा उंच आहे, सचिन इज ग्रेटर दॅन महेंद्र. आता पण दिनेशपेक्षा ठेंगणा आहे, कोण, सचिन. म्हणजे दिनेश इज ग्रेटर दॅन सचिन असं आलं. आता विराट महेंद्रपेक्षा ठेंगणा आहे, विराट जो आहे तर तो महेंद्रपेक्षा सुद्धा ठेंगणा आहे. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर महेंद्रपेक्षा इथे कोण दिले, सचिन, आणि सचिनपेक्षा दिनेश. हे दोघे देखील मोठे आहेत. महेंद्र रोहितपेक्षा उंच आहे, महेंद्र जो आहे तर तो रोहितपेक्षा देखील उंच आहे. म्हणजे इथे कोण येणार तर इथे महेंद्र येणार, तर त्याच्या पुढे सचिन येणार आणि त्याच्या पुढे कोण येणार तर इथे सुरुवातीला दिनेश येणार. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे सर्वात उंच कोण दिसतोय तुम्हाला तर इथे दिनेश दिसत आहे. दिनेश, कारण दिनेश हा सचिनपेक्षा मोठा आहे, महेंद्रपेक्षा मोठा आहे. त्याप्रमाणे महेंद्र जो आहे तर तो रोहितपेक्षा मोठा आहे आणि रोहित जो आहे तर तो विराटपेक्षा मोठा आहे. मग इथे सर्वात जर तुम्ही पाहिलं तर दिनेश जो आहे तर सर्वातपेक्षा मोठा असणार आहे. तर इथे ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे दिनेश, तेच आपलं आन्सर असणार आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता. तर पुढील प्रश्न काय दिलेला आहे, श्याम आपल्या घरापासून दक्षिणेला 5 किलोमीटर गेला. म्हणजे समजा इथे जर आता श्याम आहे तर तो दक्षिणेला 5 किलोमीटर गेलेला आहे. त्यानंतर तो डावीकडे वळून 3 किलोमीटर गेला. तर तो तोंड इकडे असणार आहे म्हणून डावी दिशा इकडे येणार, डावीकडे वळून तो 3 किलोमीटर गेला. त्यानंतर उजवीकडे वळून तो 4 किलोमीटर गेला. म्हणजे परत उजवीकडे वळून तो 4 किलोमीटर गेल्यानंतर पुन्हा उजवीकडे वळाला, पुन्हा उजवीकडे वळून तो 15 किलोमीटर गेलेला आहे. म्हणजे आता तो इथे आलेला आहे. तर तो घरापासून किती अंतरावर आहे, म्हणजे हे जे अंतर आहे तर ते आपल्याला काढायचं आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हे किती आहे 4. म्हणजे हे 4 आणि 5 किती टोटल जे आहे तर हे 9 झालं. आणि हे किती असणार आहे तर हे 15. तर 15 मधून हे किती 3 गेलं, राहिलं किती 12. एक बाजू 9 आहे, एक बाजू 12 आहे. तर आपल्याला कर्ण बरोबर आता इथे काढायचं आहे. कर्ण आपण आता x मानूयात. तर याप्रमाणे आपली जी आहे तर ती डायग्राम इथे बनणार आहे. तर हे अंतर आपल्याला काढायचं आहे तर ते आपण x मानलं. म्हणजे ही जी बाजू आहे तर एवढी, तर ती 12 आली आणि ही जी बाजू आहे तर किती आली 5 आणि 4 9 आली. म्हणजे कर्ण वर्ग बरोबर आपण पायथ्या वर्ग बोराचं म्हणजे सूत्र वापरतो, कर्ण वर्ग बरोबर दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज. म्हणजे कर्ण काय आहे x वर्ग बरोबर हे 12चा वर्ग आणि हे 9चा वर्ग. 12चा वर्ग 144, 9चा वर्ग 81, यांची बेरीज जर केली तर 285 येते. x वर्ग बरोबर 225 येते आणि 225चं वर्गमूळ काय असतं 2 म्हणजे 15 असतं. म्हणजे x बरोबर किती असणार आहे 15. म्हणजे जे की त्याच्या मूळ ठिकाणापासूनचा त्याचं ते डिस्टन्स असणार आहे किती 15 किलोमीटर. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर श्याम जो आहे तर तो सध्या त्याच्या घरापासून 15 किलोमीटर अंतरावर असेल. म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 92. तर आता इथे काय दिलेलं आहे, 1, 2 व 3 हे अंक एका संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची एकूण बेरीज किती. तर आता 1, 2, 3 हे अंक वापरून आपल्याला संख्या बनवायच्या आहेत. तर आता 1, 2, 3 पासून कोणकोणत्या संख्या तयार होतात तर 123, 321, 132, 312, 213 व 231 या 6 संख्या तयार होतात. या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली तर ती किती येते 1332 येते. तर बेरीज तुम्ही करून घ्या. तर डायरेक्ट मी तुम्हाला आन्सर सांगतो. तर 1332 ही बेरीज येते. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे तर 1332. तर गणितात तुम्ही जर पाहिलं तर 1332 येते ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिसत आहे. म्हणजे 1, 2, 3 हे अंक एका संख्येत एकदाच वापरून 1332 म्हणजे त्या संख्यांची टोटल बेरीज येते. पुढील प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 93. 2 लगतच्या विषम संख्यांचा गुणाकार 323 आहे. तर त्या 2 संख्यांची दुप्पट केली तर त्यांची बेरीज किती होईल. म्हणजे आपल्या 2 लगतच्या विषम संख्या त्यांचा गुणाकार जो आहे तर तो आपल्याला 323 दिलेला आहे. तर त्या दोन्ही संख्यांची दुप्पट केली तर त्या संख्यांची बेरीज किती होईल आपल्याला काढायची आहे. तर आता इथे काय करायचं, पहिली संख्या जी आहे तर ती आपण आता x मानूया आणि मग दुसरी संख्या काय येणार आहे, कारण 2च्या डिफरन्सने संख्या असतात. दोन्ही संख्यांची म्हणजे काय असणार आहे तर ती x + 2 असणार आहे. पहिली x मानली तर दुसरी x + 2 असेल.
तर पुढे काय दिले, दोन्ही संख्यांचा गुणाकार आपल्याला 323 दिलेला आहे. म्हणजे x कंसात x अधिक 2, कारण दुसरी संख्या x अधिक 2 आहे, पहिली x आहे, या दोघांचा गुणाकार 323 दिलेला आहे. हे x न जर आत गुणलं तर काय होतं, x गुणिले x x वर्ग, x गुणिले 2 2x बरोबर 323. 323 आता आपण डाव्या साईडला आणलं तर काय येतं, x वर्ग वजा x वर्ग अधिक 2x हे वजा 223 बरोबर 0 येतं. तर आता इथे अवयव पडतात. तर 323चे अवयव कोणते पडतात, तर 17 आणि 19. तर आता इथे अधिक 2 पाहिजे, म्हणून काय येणार, x वर्ग अधिक 19x वजा 17x. मग 19 गुणिले 17 323 येतं आणि वजा 323ला वजा 323. आता इथे जर तुम्ही x कॉमन काढला तर कंसात काय राहतं, x अधिक 19 राहतं आणि इथे वजा 17 जर कॉमन काढलं तर कंसात x अधिक 19 राहतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो x वजा 17 बरोबर 0, x अधिक 19 बरोबर 0. म्हणजे 17 व 19 त्या संख्या असणार आहेत. आपल्याला त्या संख्या कोणत्या आहेत फक्त काढायचं होतं, म्हणजे दोन्ही संख्येची दुप्पट करायची होती. मग त्या संख्या कोणत्या, 19 आणि 17 आल्या. आता त्यांची दुप्पट, 17ची दुप्पट 34 आणि 19ची दुप्पट 38 यांची बेरीज करायची होती. आणि 38 अधिक 34 केलं तर किती येतं, 72 येतं. म्हणजे 72 जे आहे तर त्या दोन संख्येच्या बेरजेची दुप्पट असणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर इथे ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. तर दोन्ही संख्या दुप्पट केली तर ती 72 येईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 94. एका संख्येला 6 ने भाग दिल्यास बाकी 3 उरते व 8 ने भाग दिल्यास बाकी 5 उरते व 9 ने भाग दिल्यास बाकी 6 उरते, तर ती संख्या कोणती. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता डायरेक्ट आपण पर्यायावरून काढूयात. तर आता इथे 6 ने जर भाग दिला तर 3 बाकी उरते. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर ते ऑप्शन एला म्हणजे 75ला 6 ने भागलं तर 12 संग 72 आणि ते बाकी 3 उरते. त्याप्रमाणे 8 ने जर भागलं तर 8 9 72, तर बाकी 3 उरायला पाहिजे, पण इथे बाकी 3 उरते, पण इथे 5 उरायले दिले. मग हे चुकीचं आहे. 75 बी मध्ये तुम्ही जर पाहिलं तर 6 ने भागलं तर 11 संग 66 म्हणजे वर 3 उरतात, म्हणजे इथे 6 ने तर भाग जातो. तर आता 8 ने जर भागलं 8 8 64 म्हणजे 69 म्हणून 64 गेली, बाकी 5 उरते, म्हणजे इथे 8 ने देखील भाग जातो. आणि 9 ने जर भाग दिला तर बाकी 6 उरते का आपल्याला बघायचं आहे. 9 7 63 म्हणजे 63 मधून 69 मधून 63 गेले, राहिले 6. इथे जर तुम्ही पाहिलं तर 69ला 6 ने भाग दिल्यास बाकी 3 उरते, त्याप्रमाणे 8 ने भाग दिल्यास बाकी 5 उरते आणि 9 ने भाग दिल्यास देखील बाकी 6 उरते. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे, तर इथे ऑप्शन बी मध्येच आपल्याला भेटून गेलेला आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे. ती संख्या जी आहे तर ती 69 असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95. एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो, तर तो भोवरा 1 मिनिट 15 सेकंदात स्वतःभोवती किती फेऱ्या मारेल. तर आता एका सेकंदाला 6 फेऱ्या मारतोय आणि आपल्याला काय काढायचं आहे, 1 मिनिट 15 सेकंदाला. तर 1 मिनिट 15 सेकंद म्हणजे एकूण सेकंद किती झाले, मिनिटाचे 60 सेकंद आणि वरचे 15 म्हणजे एकूण 75 सेकंद झाले. एका सेकंदाला 6 मारतोय म्हणजे गुणवले आपल्याला 6 करावं लागेल. 75 गुणले 6, 6 पंचेतीस 0, हातच्याला 3, 6 7 42 आणि 3 किती 45, किती आलं 450. तर 450 तुम्हाला इथे कुठे दिसत आहे, तर इथे ऑप्शन डी मध्ये दिसत आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे. म्हणजे तो एका सेकंदाला जर 6 फेऱ्या मारत असेल तर तो 1 मिनिट 15 म्हणजे 75 सेकंदामध्ये तो 450 फेऱ्या मारेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 96 काय दिलेला आहे ते, एका आयताकृती जागेची लांबी 0.05 किलोमीटर, तर 0.05 आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता, व रुंदी 0.008 किलोमीटर आहे. तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती आपल्याला काढायचं आहे. तर आता लांबी दिली आहे आपल्याला 0.05 किलोमीटर आणि रुंदीची दिली आहे 0.008 किलोमीटर. या आता किलोमीटरमध्ये जर तुम्ही काढलं तर पॉईंटच्या पुढे इथे 2 घरे आहेत आणि ते 3 घरे आहेत, म्हणजे पॉईंटच्या पुढे एकूण 5 घरे आपला आन्सर असणार आहे. आणि 5चा 8 किती 40 म्हणजे 40 आणि पॉईंटच्या पुढे 5 घरे म्हणजे 0.000 आणि हे 40 म्हणजे पॉईंटच्या पुढे 5 घरे आली, म्हणजे 0.0004 हे जे आहे तर ते चौरस किलोमीटरमध्ये आलं. तर इथे ऑप्शन बी मध्ये आपल्याला हे दिसत आहे 0.0004 चौरस किलोमीटर. तर हे जर त्याचा आन्सर असणार आहे, पण इथे आपल्याला चौरस मीटर मध्ये पण दिलेला आहे. तर आता 1 मीटर बरोबर काय असतं, 100 सेंटीमीटर असतं. 1 किलोमीटर बरोबर 1000 म्हणजे मीटर असतं. तर आता 0.05ला जर आपण 1000 ने गुणलं तर ते किती येतं, तर ते 50 येतं. आणि 0.008ला जर 1000 ने गुणलं तर ते येतं 8, म्हणजे हे मीटरमध्ये आलं. 50 गुणिले 8 जर केलं तर ते किती येतं 400 चौरस मीटर किंवा 400 मीटर स्क्वेअर येतं. इथे ऑप्शन 1 मध्ये पण दिलेलं आहे 400 चौरस मीटर, म्हणजे हे देखील आन्सर बरोबर असणार आहे. आणि किलोमीटरमध्ये 0.0004 हे चौरस किलोमीटर हे देखील आन्सर असणार आहे. म्हणजे वरीलपैकी 1 व 2 जे आहेत तर ती दोन्ही जी आहेत तर ती विधाने म्हणजे आन्सर जे दिले तर आपली योग्य असणार आहेत, म्हणून
ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल. 1 व 2 दोन्ही योग्य. पुढील प्रश्न क्रमांक 97. 15 मीटर, 20 मीटर व 25 मीटर मापाच्या खोलीत मोठ्यात मोठी बाजू असणारे किती घनाकृती ठोकळे तंतोतंत बसतील. म्हणजे आता आपल्याला बाजू दिली आहे एका, म्हणजे 15 मीटर बाय 20 मीटर बाय 25 मीटर खोली, आणि त्याच्यात आपल्याला मोठ्यात मोठे किती घनाकृती ठोकळे तंतोतंत बसतील आपल्याला हे शोधायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. तर बाजू काय दिलेली आहे खोलीची, 15 मीटर, 20 मीटर आणि 25 मीटरची खोली आहे. या खोलीत बसणारे मोठ्यात मोठी बाजू असणारे घनाकृती ठोकळे आता किती आहे ते आपल्याला काढायचं. तर एकूण x ठोकळे माहिती, x बाजू असणारे ठोकळे म्हणजे x ठोकळे मावतील असं आपण मानूया. तर आपल्याला माहिती आहे घनाचे घनफळ बरोबर काय असतं, कारण घन ठोकळे आपल्याला काढायचे तर बाजूचा घन हे सूत्र असतं. तर आता आपण काय करायचं, आधी खोलीचं घनफळ काढून घ्यायचं. खोलीचं घनफळ बरोबर काय, LBH. तर LBH आपल्याला दिलेला आहे 15 बाय 20 बाय 25. मग यांचा जर गुणाकार केला तर तो 7500 मीटर क्यूब येतो. म्हणजे खोलीचं आपल्याला घनफळ निघालं 7500 मीटर क्यूब. आता मोठ्यात मोठी बाजू असलेली म्हणजे 15, 20 आणि 25चा काय असणार आहे. आता ह्या 3 बाजू आहेत त्या खोलीच्या, 15 मीटर, 20 मीटर आणि 25 मीटर. म्हणजे ह्या मोठ्यात मोठी बाजू असणारे म्हणजे ह्यांचा काय असणार आहे, मसावी जो असणार आहे तर तेच जे असणार आहे ते त्या घनाची मोठ्यात मोठी बाजू असणार आहे. 15 मीटर, 20 मीटर, 25 मीटर यांचा जर मसावी घेतला तर तो किती येतो, मोठ्यात मोठी म्हणजेच 5 हा येतो. म्हणजे 5 जे आहे तर ती बाजू असणारे घन आपल्याला बसवणार आहेत त्यामध्ये. म्हणजे x बरोबर काय असणार आहे, तर खोलीचे घनफळ भागिले घनाचे घनफळ म्हणजे बाजूचा घन. आता खोलीचं घनफळ तर माहिती आहे आपल्याला 7500 आणि घनाचे घनफळ म्हणजे बाजू किती आहे तर त्याची जास्तीत जास्त 5, कारण ह्या 5 या तिघांचा मसावी आहे म्हणून भागिले 5चा घन. म्हणजे 7500 भागिले 5चा घन 125. तर येथे जर तुम्ही भाग घालवला 25 5 सव्वाशे, 25 त्रिक 75 म्हणजे हे 300 आलं, आणि 300 भागिले हे 5 किती येतं 60. म्हणजे 60 जे आहे तर ते एकूण जे आहे तर ते मोठ्यात मोठी बाजू असणारे 60 जे आहेत तर ते घनाकृती ठोकळेच्या खोलीमध्ये मावणार आहेत. म्हणजे आपला ॲन्सर काय असेल तर इथे तुम्ही पाहू शकता. तर 60 जे आहे तर ते मावणार आहे, तेच आपलं ॲन्सर असणार आहे. तर ते जे आहे तर ते ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे 60. पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 98. एका परीक्षेमध्ये शिक्षकांनी मुलांना एका संख्येची 314 पट संख्या काढण्यास सांगितली. म्हणजे एक संख्या होती त्याची 314 पट काढायला सांगितले, पण एका मुलाने काय केलं, नजर चुकीने 314 ऐवजी काय केलं 304 पट संख्या काढली त्या संख्येची. तर उत्तराची संख्या बरोबर उत्तरापेक्षा 150ने जास्त होती. मी 304 पट काढल्यामुळे काय झालं, उत्तरांची संख्या जी आहे ती बरोबर येणाऱ्या उत्तरापेक्षा 150ने जास्त होती. तर मूळ संख्या कोणती आहे तर ती आपल्याला काढायची आहे. तर कसं काढतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे. तर आता ती संख्या जी आहे तर ती आपण x मानायची. तर विद्यार्थ्याला काय सांगितलं, त्या संख्येच्या 314 पट काढायची होती, पण त्यानं काढली किती 304 पट. मग त्या संख्येत 304 पट काढल्यामुळे काय झालं, 150चा फरक पडला होता. म्हणजे 304 पट त्या संख्येच्या म्हणजे 304x, आणि काढायची किती होती 314 पट, म्हणून त्यामुळे आपण वजा 314 पट करणार, कारण डिफरन्स त्याचा 150चा पडलेला होता. म्हणून 314x बरोबर 150 हे समीकरण आलं. तर आता छेद जर समान केले तर 14 त्रिक हे 42, तिरकस गुणाकार केला आपण, आणि 4 गुणिले 3x हे 12x भागिले 14 चौक 56. 42x वजा 12x भागिले 56 बरोबर 150. 42 मधून 12 गेले राहिले 30x. 30x बरोबर हे काय 56 जे आहे तर तिकडे गुणाकारात जाईल, म्हणजे 150 गुणिले 56 होईल. म्हणजे ती x बरोबर काय होणार, आता हे 30 तिकडे भागाकारात जाईल, म्हणजे 150 गुणिले हे 56 भागिले काय होणार आहे तर हे 30 होणार आहे. 30 1 30, 30 5 150, आणि 5 गुणिले 56 जर केलं तर ते किती येतं 280 येतं. म्हणजे x बरोबर काय येणार तर 280 येणार. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर ती संख्या 200 असणार आहे. तर 200 इथे तुम्हाला 280 असणार आहे, तर ती ऑप्शन डी मध्ये दिसत आहे तुम्हाला. तर ती संख्या कोणती असेल तर 280 असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 99. काय दिलेलं आहे ते आपल्याला 2/3 ला 5/6. तर 8/7 ला काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ते काय केलेलं आहे, बेत्रिक 6 करून खाली लिहिलेलं आहे, आणि ह्या दोघांची बेरीज करून वर लिहिलेलं आहे. आणि परत आता इथे काय येणार 8/7 ला 8 7 56 जे आहे तर ते खाली येणार, आणि यांची जी बेरीज आहे 8 आणि 7 15 जे आहे तर ते वर येणार. म्हणजे 15/56 जे आहे तर याचं ॲन्सर असणार आहे. काय असणार आहे 15/56.
तर हा जो प्रश्न आहे तर तो रद्द झालेला होता, कारण इथे ऑप्शनच नव्हतं ते. म्हणून आपण डायरेक्ट आता शेवटचा प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 100. तर काय दिलेलं आहे ते 3640 भागिले 14 गुणिले 16 अधिक 340 वजा 4 गुणिले 3 बरोबर किती. मी प्रश्नचिन्हाचा काय येईल ते आपल्याला इथे शोधायचं आहे. तर 3640 भागिले 14 दिलेलं आहे इथे. तर आता गणित एका पेजवरती आपण सॉल्व्ह करून पाहूयात. तर याप्रमाणे आपण ते गणित लिहून घेतलेलं आहे. 3640 भागिले 14 गुणिले 16 अधिक 340 वजा 4 गुणिले 3. तर 3640ला 14ने भागलं तर 14 दोन्ही 28 उरले 8 वरून घेतले 4, 14 संग 84 वरचं 0 म्हणजे 260 येतं. गुणिले 16ला गुणिले 16 अधिक 340ला अधिक 340 वजा 4 येते कोण किती 12, म्हणजे 260 गुणिले 16 जर केलं तर ते 4160 येतं. अधिक हे 340ला 340 वजा 12, 4160 अधिक 340 जर केलं तर ते 4500 येतं. आणि 4500 वजा हे 12 म्हणजे किती येतं 4488, म्हणजेच तेच आपलं ॲन्सर असणार आहे. तर 4488 आपलं ॲन्सर असणार आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन डी मध्ये तुम्हाला दिसत आहे, तेच आपलं ॲन्सर असणार आहे 100व्या प्रश्नाचं 4488. तर मित्रांनो, आपला जो सोलापूर शहर